नभे जाणता नीणता देवराणा, न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा, नभे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. वसेरी दई देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधक. राहुल, आवाज येतोय माझा? हो, येतोय. ईश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभारंभतो निर्गुणाचा, शारदा मूळ चत्वार वाचा, समुपंथ अनंत या राघवाचा. श्रीराम का सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघु नायका मागणे हेची आता. श्रीराम. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ प्रस्थानत्रयीचा अभ्यास आपला चालू आहे. मनाच्या श्लोकांचा टप्प्याटप्प्याने अभ्यास करत करत आपण आज श्लोक क्रमांक 180 ते 193 या श्लोकांचा संच अभ्यासणार आहोत. याआधीच आपण कर्मपर असणारे श्लोक संपून उपासनापर असलेले श्लोकही संपवलेले आहेत आणि 137व्या श्लोकापासून पुढे ज्ञानपर श्लोकांचा अभ्यास चालू झालेला आहे. अनेक संकल्पना या मनाच्या श्लोकांच्या माध्यमातून अनेक तज्ञ आचार्यांनी आपल्याला समजावून सांगितलेले आहे. आज आपण सद्गुरु, आत्मस्थिती आणि निस्संगता या 3 गोष्टी समजून घेणार आहोत श्लोक क्रमांक 180 ते 193 या श्लोकांच्या माध्यमातून. मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की श्रीगुरूंचं महत्व किती अनन्यसाधारण आहे. श्रीगुरूंखेरीज आत्मस्वरूपाची खरी ओळख पटवून घेणं शक्य नाही हे आपण समजून घेतलं. आज आपण या पुढील भाग पाहणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आपल्या सगळ्यांच्या सुपरिचित आदरणीय गुरुवर्या डॉक्टर शैलाताई काळकर उपस्थित आहेत. त्यांचा परिचय सर्वांना आहेच आहे. अध्यात्मशास्त्राचा, संत साहित्याचा गेले 40हून अधिक वर्ष अभ्यास, श्रुतरगड, नैनिताल, पुणे, शिवगड अशा अनेक ठिकाणी अध्यात्मपर प्रवचन शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी केलेले आहेत आणि गेले 40 वर्षाहून अधिक काळ त्या स्वतःच्या घरामध्ये देखील दासबोधाचा वर्ग घेतात. अनेक साधकांना आतापर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे. मनोबोधाच्या माध्यमातून आज आपण सद्गुरु, आत्मस्थिती आणि निस्संगता हे विषय पाहणार आहोत. अधिक वेळ न घेता मी ताईंना विनंती करतो की त्यांनी आजच्या विवेचनाला सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. कृपा कटाक्षाची किरणे, मोह समुद्राचे आटणे, घडे जे त्या श्रीकृष्णे, वंदू तया ते श्रीराम.
जयांचे करिता स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. ते बंधू या श्रीचरण, श्री गुरूंचे श्रीराम. माझ्या सद्गुरूंचं स्मरण करून, समर्थांचं स्मरण करून आजच्या ह्या विषय सूत्राचं चिंतन तुमच्या समोर व्यक्त करते. मुळामध्ये विषयाचा जो गाभा किंवा विषयाचं जे सूत्र आहे ते सद्गुरू, आत्मस्थिती आपली आणि निस्संगता. मुळामध्ये हे एकमेकाशी ज्याला जोडून किंवा कंपॅरेटिव्ह स्टडी किंवा अभ्यास केला ते एकमेकाशी जोडून आहे हे. पण हे करत असताना मुळात एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपण हे सगळं का करायचंय, कशासाठी हा अभ्यास करायचा आहे. तर त्यातलं सूत्र इथे आपल्याला दिसतं पहिल्याच याच्यात की मुळामध्ये आपल्याला मुक्त व्हायचंय. कशातनं? हा जो भवसागर आहे म्हणून कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हा मूळ हेतू आहे. मग ही परमानंद प्राप्ती व्हायची असेल तर मग मुक्त म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, हे मूळ संकल्पना समजणं खूप गरजेचं आहे. कशापासून मुक्ती असा प्रश्न येतो मनामध्ये. जन्मानंतर, जन्म संपल्यानंतर मुक्ती मिळणार आहे का? नाही. तर ती मुक्ती कशापासून? तर मुळामध्ये विषयांपासून किंवा बंधनापासून मुक्ती. कशाचं बंधन असतं आपल्यावर असतं विषयांचं बंधन. आणि या विषयांच्या बंधनापासून आपली सुटका झाली पाहिजे. विषय आपल्याला बांधून ठेवतात आणि हे जर बांधून ठेवत असेल तर त्यापासून सुटका. म्हणून मुक्ती म्हणजे विषयांपासून मुक्ती. आणि हे सगळं कळायचं असेल ना, याला सद्गुरूंखेरीज पर्याय नाही यातले बारकावे समजण्यासाठी. आणि म्हणून आपली आत्मस्थिती जी आहे ती मुळामध्ये धर्मशाळेसारखी नको, ती मंदिरासारखी हवी. याच्यासाठी परवलीचे शब्द आहेत परमार्थामध्ये, ते आपल्याला मिळवायला हवेत. ते सद्गुरु कृपेनेच मिळतात. शांती, समाधान, तृप्ती, आनंद आणि निर्भयता हे पाचही परवलीचे शब्द आपण प्राप्त करण्यासाठी परमार्थ करायचा. कशासाठी करायचं आहे हे कळायला हवं. म्हणून ह्याच्यामध्ये हे सद्गुरू म्हणजे काय, सद्गुरू सांगत असताना त्याच्या आधीच त्याने सांगितले की सद्गुरू सांगू, पण आजकाल जगामध्ये किंवा समाजामध्ये अन्य गोऱ्या लोकांचा किती भरणा आणि सद्गुरूंच्या नावाखाली तो झालाय, तो बघणार आहोत. मग सद्गुरू त्यांची काही गुणवत्ता किंवा त्यांचं काय मूल्य आहे आपल्याला अनुभवाला येणारं आणि आपल्या उपयोगी ठरणारं ते. त्याच्यानंतर सृष्टीची याच्यात काय आहे, जग म्हणजे काय आहे, आणि हे जग असेल तर ते दिसतंय ते कसं आहे आणि का आहे, आणि त्याच्यापासून संग निसंग, कशापासून संग निसंगता, दृश्यातल्या सगळ्या गोष्टींपासून निसंगता. तर दृश्यामध्ये माझा देह सुद्धा आला, तिथपासून सगळ्यांपासून निसंग झाला पाहिजे आणि निसंग होता आलं पाहिजे. आणि हे होण्यासाठी आपणच आपल्याला ट्रेनिंग द्यायला पाहिजे, शिकवायला पाहिजे. नको मना गुंतू का माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया नको गुंतूस, हे शिकवणं, हे सगळं या विषय सूत्रामध्ये आहे. थोडी व्याप्ती ह्याची जास्त आहे, त्यामुळे कसोटीचा प्रश्न आहे की हे 1.5 तासामध्ये बसवायचं आणि सांगायचं. प्रयत्न नक्कीच करते. म्हणून सुरुवात करते, फक्त सूत्र सांगितलं की हे सूत्र ह्याच्यामध्ये अशा तऱ्हेचं आहे. गुरु पाहता पहिलं जे लक्ष कोटी, सगळे श्लोक मी वाचणार नाही. गुरु पाहता लक्ष कोटी. आता पण जनी व्यर्थ रे नव्हे, बाकीचे दाखवलेत त्यांनी, कोण सद्गुरू नाहीत ते एकच लक्षात येईल. गुरु किती हो, लक्षावधी. लक्ष आणि कोटी म्हणजे खूप. आणि आज आपल्याला समाजामध्ये अनेक प्रकारचे गुरु दिसतात. त्यांच्याजवळ विविध तऱ्हेचे मंत्र असतात, अनेक शक्ती असतात आणि ज्ञान. आता इथे एक शब्द असा आहे, तो ज्ञान देणारा तो गुरु. मग तसं विचार केला आपण तर लहानपणापासून आपले आई वडील आपले गुरुच असतात. त्याच्यानंतर अनेक शालेय जीवनामध्ये, महाविद्यालयीन जीवनामध्ये, प्रत्यक्ष जीवनामध्ये आपल्याला व्यवसाय क्षेत्र करत असेल तरी सुद्धा अनेक गुरु आपल्या सहवासात, सान्निध्यामध्ये येतात. त्यामुळे सगळे प्रगतीसाठी, माणसाच्या प्रगतीसाठी गुरुची आणि मार्गदर्शकाची आवश्यकता नक्कीच असते, व्यावहारिक असो आध्यात्मिक असो. त्यामुळे या मस्त मजेशीर शब्द वापरलाय की गुरु या मालाला सध्या खूप मागणी आहे. गुरु अनेक असतात, पण त्या याच्यामध्ये व्यावसायिक स्वार्थी लोक गुरु नावाची, काय म्हणूया त्याला, की काहीही खपवत असतात. आपल्याला समाजामध्ये असं दिसतं की गुरूंची संख्या सहस्त्रावधी, कोट्यावधी आहे आणि ते चमत्कार, भोंदू गुरूंच्या नादी लागणाऱ्यांची संख्याही खूप आहे. मुळामध्ये ओळखायलाच येत नाही खरे गुरु कोण, भोंदू कोण, खोटे कोण.
चालणारी नाणी ह्याच्यामध्ये जी आहेत त्याच्यामध्ये ओळखणं खूप अवघड आहे. कारण एकच होतं, व्यावहारिक ज्ञानामध्ये एक वेळ ओळखता येतं, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सद्गुरू ओळखणं खूप अवघड आहे. कारण ते मुळे कशाचा बभाटा करत नाहीत, कशाची जाहिरात करत नाहीत, समोर येत नाहीत, आणि खोटे जे आहेत ते ऐहिक म्हणून म्हटलं की चमत्कार आहेत त्यांचे, बोंधुही आहेत, आणि मुळामध्ये संतती, संपत्ती, रोगमुक्ती, अनेक संकटांवर उपाय करत असतात. आणि हे जे गुरुज आहे त्यांच्याजवळ असतं काय? शिष्यांची संख्याही खूप, उत्सव महोदी, वैभव आकर्षक असतं, पोशाख आकर्षक असतो, आणि मंत्रतंत्रादी विद्याही त्यांच्यापाशी असतात, पूजेचा थाटमाट, सगळं मठ मंदिरं पैसा सगळं 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 असतं. आणखीन एक महत्वाची गोष्ट असते, विद्वत्ता प्रचूर आणि मनोहरी विवेचन करण्याची शक्तीही त्यांच्याजवळ असते, आणि त्यामुळे ते आकृष्ट करू शकतात आणि आकृष्ट करतात. पण ही अनुकूलता ज्यांनी मिळाली, प्रभावी हे जे त्यांचं आहे, ती वापरण्यातली किंवा वागण्यातली चतुरता त्यांना साधली आहे. तिळे माळादी असतात, म्हणजे बाह्यांगाने सगळं असतं, आणि असे गुरु स्वतःलाही साधू समजतात, गुरु समजतात, आणि नादी लागणारे त्यांच्या नादी लागतात, फसतात, आणि फसल्यानंतर अशी फसवणूक होऊ नये म्हणून आपली बुद्धी वापरून जागरूकतेनं योग्य त्या गुरूंची निवड करणं, किंवा योग्य त्या गुरूंच्या हाती पडणं. आपण कोण निवड करणार आहे असा प्रश्न येतो. यासाठी 4 महत्वाचे श्लोक त्यांनी याच्यात सांगितलेत की कुणापासून सावध राहावं, कुठल्या असत गुरूंपासून आपण सावध राहतो. चमत्कार दाखवणारे जे असतात ना, पण सिद्धी असतात. एकच होतं, या क्षेत्रामध्ये साधना करताना काही सिद्धी प्राप्त होऊ शकतात, पण हरिपाठामध्ये असं लिहिलंय, रिद्धी सिद्धी अवघ्याच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही, तो अडथळा आहे. तिथे जर माणसं अडकली तर पुढची प्रगती थांबते. व्यवहारामध्ये एक वकील आहे, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, आयकर सल्लागार, असे अनेक एजंट आहेत की जे आपल्यापर्यंत पोहोचवतात. आणि रजनी नावाचा कार्यक्रम मध्ये टीव्हीवर, दूरदर्शनवर आला होता बघा, या गुरूंच्या संदर्भातच होता, की किती फसवणूक, काय काढून द्यायचे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून लोक जायचे, त्याच्यात शिरायचं नाही. जे करामती दाखवती तेही गुरु म्हणीच येते, परंतु सद्गुरी नव्हे ती मोक्षदाते. आपला मुळात हेतू आहे तो मोक्ष आणि मुक्ती देणारे ते खरे हेतू गुरु. मग जे करामती करणारे आहेत ना, हे काढून दाखव, ते काढून दाखव, इथे दे, हे दे, आणि हे सगळं ऐहिकातलं असतं, पारलौकिकामधलं नाही. दासबोधाच्या 5व्या दशकामध्ये खूप मोठे, म्हणजे 73व्यांमध्ये अनेक गुरु लक्षणं सांगितली आहेत, आणि त्या गुरु परंपरेचं दिग्दर्शन आहे. समर्थक असं म्हणतात की ज्ञानाच्या शाखा अनेक आहेत, पण त्यामुळे एखाद्या गुरुवर ती विद्या आहे की नाही व्यवहारात तपासून पाहता येईल. पण सद्गुरू शोधणं किंवा सद्गुरू ओळखणं हे खूप अवघड आहे, कारण या क्षेत्रात फसवाफसवी असल्यामुळे. म्हणून समर्थांनी सद्गुरूची लक्षणं सांगण्याआधी अगोदर असद्गुरू किंवा समर्थांनी वर्णन केली जी आहेत, जे सद्गुरू कोण नाही, कोणाला म्हणू नका सद्गुरू, वाचकांना ते सहज समजेल. संत किंवा सत्पुरुषच फक्त सद्गुरू होऊ शकतो. म्हणून सद्गुरूंना गीतेत सांगितली जी 3 श्लोकांमध्ये, 16व्या अध्यायातल्या पहिल्या 3 श्लोकामध्ये अभयम सत्व संशुद्धी पासून 3 श्लोकांमध्ये सांगितलेली सगळी दैवी गुणसंपत्ता सद्गुरूंपाशी असते. आणि ही मुळामध्ये त्यांच्या होतं काय, ही जर त्यांच्यापाशी असतेच असते, म्हणून त्यांची अंतरंग साधना बघावी, त्यांचं बोलणं ऐकावं, त्यांचं ते करतात काय, दृश्यावरील प्रेम भगवंताकडे वळवणं, भगवंताचं अनुसंधान कसं ठेवायला शिकवणं, हे सद्गुरू हे खरे गुरु होत. सगळ्या विश्वाला ते भगवंताची लीला समजतात, त्यामुळे ते त्याच्यात गुंतत नाही. आणि अशा सद्गुरूंचा लाभ मात्र भाग्यानेच होतो. खरंय, भाग्य असल्याखेरीज अशा सद्गुरूंचा लाभ होत नाही. 2 त्याच्यासाठी आपल्याकडे श्लोकही आहेत किंवा दुर्लभम त्रयमेवैत दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. दुर्लभ आहे आधी मनुष्य जन्म मिळणं, त्यात मोक्षाची वाटचाल करणं, आणि त्यानंतर सद्गुरूंची प्राप्ती होणं हे अत्यंत आहे. मुळात सद्गुरूंचं लक्षण असं आहे की ते अत्यंत प्रसन्न असतात, शांत असतात, आणि असा लाभ होतो. हे त्यांच्या जीवनामध्ये होतं काय, त्यांच्या सहवासात आलं की साधकाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतो. अज्ञान विरळ होतं, कळायला लागतं काय सांगतायत काय नाही. इच्छा म्हणजे कामना कमजोर होतात, कमी होतात. मुळामध्ये काळज्या कमी होतात. सगळ्यात महत्वाचा विषय की काय होईल, कसं होईल, केव्हा होईल हे जातं, चिंता जाते.
चिंतन वाढतं. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी एकच आहे, सद्गुरू असे जेव्हा भेटतील दिसतील तेव्हा त्यांचं बोलणं मनापासून ऐकावं, त्यांनी दिलेलं नाम घ्यावं, त्यांनी सांगितलेली साधना करावी. आणि समर्थांना अभिप्रेत असलेला परमार्थ हा असा आहे. इथे एक आणखीन त्यांनी शिष्यास न लावी ती साधन, न करी ती इंद्रिय दमन, ऐसे गुरु आडक्याला तीन मिळाली तरी करू नये. समर्थांनी दासबोधातच सांगून टाकले की जे शिष्याला साधन करायला लावत नाहीत आणि इंद्रिय दमनही करायला लावत नाही, असे गुरु आडक्याला तीन इतक्या स्वस्तात मिळाली तरी करू नका. सावध राहा. सावधानता आहे ही खूप मोठी. तसं त्यांनी ह्याच्यात ही जी पुढच्या श्लोकामध्ये दिली ती त्यांनी 4 दोष दिलेत. आणि नव्हे चेटकी चाळकी द्रव्य बोंधू नव्हे. आता याच्यामध्ये चेटक करणारे असतात बघा. काही असणार, काही व्यक्तींना वेताळ यक्ष असे ज्याला राजी म्हणतात किंवा त्यांना प्राप्त झालेले असतात, प्रसन्न असतात आणि त्यांना स्वतःला विचारलेली प्रश्नांची उत्तरं ते त्यांच्या पद्धतीनं देतात आणि प्रापंचिक समस्या आणि अडचणींची परस्पर त्यांच्याकडनं देतात. या चाटकाचा आणि साधुत्वाचा आणि संतत्वाचा तिळमात्र संबंध नको हे नाही, ते आपण पक्क लक्षात यावं. तसं चालकू शब्द वापरलाय, चालना देणं. राजकीय आणि सामाजिक गोष्टींना चालना देणं असा इथे अर्थ अभिप्रेत आहे. समर्थांनी सुरुवातीलाच सांगितलंय की राजकारण बहुत करावे परंतु कळोची न देवा. आता हे करावं. समर्थांनी दिलं नव्हतं का चालना? कोणाला दिली होती? शिवाजी राजांना राजकारणाला चालना दिली होती. पण दिली होती तरी सुद्धा ते त्यांच्या पाठीशी होते शिवाजीरायांच्या. आणि जाणता राजा, तो जाणता राजाही होता. या विशेषणानं शिवाजी महाराज ओळखतात. कारण राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा, ईश्वराचं काम म्हणून ते करत होते. म्हणून ते राजकारण करीत असताना त्यांनी परमार्थ सांभाळला आणि म्हणूनच त्यांच्या पाठीमागे समर्थ उभे राहिले. म्हणून करावं. अशा तऱ्हेचं सुंदर उदाहरण आपल्याला बघता येतं. दुसरं योगी वाजिष्ठामध्ये दिलंय, अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव. राजाला म्हणजे शिवाजी राजांना सुद्धा, रामाला सुद्धा अंतस्त्यागी आतून त्याग असू देत, बाहेर मात्र राजभोग आणि जे करायला हवं, जसं करायला हवं तसं करायलाच हवं, या तऱ्हेची सूचना या आपल्याला दिलेली दिसते. म्हणून राजकारण करायचं असेल तर पारमार्थिक पथ्य सांभाळता आलं पाहिजे, न गुंतता. म्हणून आजच्या काळामध्ये आपल्याला मतिमंदांसाठी, निराधारांसाठी वगैरे वगैरे, ज्याला पूर्तकर्म म्हणतात, ती करायला लागतात, ती करायची. म्हणून मी समाजकार्य करतोय असा कोणी समज करून घेऊ नये. पण दिसतं असं. एक आणखीन दोष दिलाय द्रव्य बोंधू, पैशाच्या मागे लागणार. बोंधू मुळात आधी म्हणजे शब्दात बोंधू शब्दाचाच अर्थ आहे खोटारडे. आणि अशा तऱ्हेचे पैशासाठी करणारे आहेत की नाही. मला मठ उभा, मला नको पण मठ उभा करायचा आहे, अमकं करायचंय, ह्याच्यासाठी त्याच्यासाठी असं करून. आणि समोर हे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की समर्थांना अतिशय तिडीक होती या गोष्टीची, या वागण्याविषयी त्याची. म्हणजे त्यातून द्रव्यबंधू हा शब्द सुचला असावा त्यांना. तसे नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू. आणखी नाही, एकच आहे, निंदा केव्हा येते? तुलना येते तेव्हा निंदा येते. आणि निंदा आली कारण त्यातून मत्सर येतो, द्वेष येतो, द्वैत येतो, अनेक दोष यातून निर्माण होतात. म्हणून निंदा नसावी. आणि जर जे प्रपंचात तेच परमार्थात करायचं असेल तर काय उपयोग आहे त्याचा? म्हणून तुलना केली की दुःख आलं, दुःख आलं की द्वेष आला, द्वेष आला की मत्सर आला. आणि कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वराच्या पूजनाचं हे आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. मग असं असताना करायचं का? तसं भक्तिमंदू, भक्ती करतच नाही, भक्तिमंदू शब्द वापरलाय. भक्तीचेनी योगे निश्चय पावती मानव असं म्हणतात. भक्तीचेनी योगे देव निश्चय पावती मानव. असं असताना असे तो जे करत नाही तो भक्तिमंदू असे. एकच आहे, ज्ञानानं धुंद झालेला तो ज्ञानधुंद म्हणता येईल. मुळामध्ये केवळ ज्ञानाने आजवर कोणीही मुक्त झालेलं नाही. ज्ञान सुद्धा विनयेन विद्या विनयेन शोभते असं असायला हवं. म्हणून तो उन्मत्त होतो. नवे उन्मत्तू व्यसनी संग बांधू. अहो लक्षात असं येतं की गांजा प्यायल्याशिवाय परमार्थ करताच येत नाही असं कोणी सांगितलं? पण दिसतात ना, व्यसनी दिसतात, संग बांधू दिसतात, उन्मत्त. आणि वस्तुत्याग, संग बांधू इथे शब्द एवढ्यासाठी आले, संसार सोडतात. पण संसार सोडला तरी त्यांनाही त्याचाही अभिमान वाटतो आणि त्यातून उन्मत्तता येते. ज्ञानाने उन्मत्त येता येते. मला किती कळतं, मला किती सांगता येतं, या तऱ्हेचं.
मुळामध्ये ब्रह्म जे आहे ते त्रिगुणातीत आहे आणि ते चमत्कार म्हणावा तरी सुद्धा ते करून दाखवणारा पाहणारा हे आलं ना, हे नाही याच्यामध्ये बसू शकत. म्हणून इथे लक्षात असेल की हे जे दोष दाखवलेत सगळे, म्हणून मृत व्यक्तींना जिवंत करणं वाचलंय किंवा बघितलंय आपण, इतरांच्या मनामधलं ओळखणं, भूत भविष्य सांगणं आणि त्यातून काही उपाय सुचवताना कशातले सुचवले जातात? ऐहिकातले. साधना करायला नाही सांगितलं जात, तर ऐहिकातले उपाय सुचवले जातात. तुम्ही मला अमकं द्या म्हणजे मग ते तुमचं नीट होईल. ही अशी मुळामध्ये काही वेळेला पारमार्थिक आयडेंटिटीची चिकटवतात स्वतःला. मुळामध्ये ते जे आयडेंटिटी म्हणजे त्याचं ते मूळ तत्व जर निर्विशेष आहे, तर मी सविशेषता चिकटवून करणार काय? मी अमका, मी डमका, मी डॉक्टर, मी प्राध्यापक, मी ज्ञानी. ही आयडेंटिटी किंवा हे सविशेष पण आपल्याला चिकटवून चालेल का? आणि ही ओळखही इथे चालत नाही. परमार्थ अतिशय सुंदर आहे, ते सौंदर्य आपल्याला टिपता आलं पाहिजे. जो ज्ञानी मिळवला जातो त्याला परोक्ष ज्ञान म्हणजे शब्दज्ञान हवंच, पण त्याच्याबद्दल अपरोक्ष म्हणजे अनुभूती ही हवीच. आणि ती असेल तर जगाशी सुसंगत अशा पद्धतीनं मांडणी करता येते, सांगता येते, बोलता येतं आणि ते आचरून दाखवल्यामुळे ते कळतंच. म्हणून वावगी चावटी, इथे पुन्हा आणखीन दोष त्यांनी दाखवलेत. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. गुरुची लक्षणं सांगितली आहेत की बोलतो सांगतो तसं त्याचीच फक्त करावीत. वावगी चर्चा, आता वावगी चर्चा म्हटल्यानंतर सुद्धा दृश्य जगाचं अनावश्यक चिंतन. चावटी शब्द आहे तसं, वावगी शब्द मनाच्या श्लोकात अनेक. नको ना, आपण महत्वाचं सोडून किती गोष्टींची, वावग्या गोष्टींची चर्चा करतो. नाही, क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, नको बोलायला. म्हणून सांगितलेली साधना प्रत्यक्षात केली नसेल, वाचाळता असेल, तर अपेक्षित परिणाम आपल्याला दिसत नाही. मुळामध्ये अपेक्षित परिणाम म्हणजे माणसाच्या जीवनातच बदल. आमूलाग्र, मगाशी शब्द वापरला मी, की आमूलाग्र बदल होतो, निस्पृहता येते, संयम येतो. मुळामध्ये हे काय म्हणूया, सद्गुरू कसे असावे, तर ते मुळामध्ये सद्गुरूंची महती सांगणारी वाक्य जशी सांगितलीत तसे ते तत्वानुभवी असले पाहिजेत. त्यांच्या आगी निस्पृहता, स्पृहा शब्द आहे, हवं काहीतरी, काही नको असतं. संयम, तितिक्षा, भक्ती, विवेक असे गुण सद्गुरूंच्या ठाई असलेच पाहिजे. आणि ही सांगितलेली साधना प्रत्यक्षात जर केलेली नसेल साधकांनी, तर त्याचा अपेक्षित परिणाम आपल्याला दिसत नाही. म्हणून न करता बोलणारा तो वाचाळ, म्हणून न करता बोलणारा, नुसतीच बडबड करणारा तो वाचाळ, म्हणून याला पोपटपंची करणारा पडिक पंडित अशाही तऱ्हेचं तिथेही सावध राहायला हवं आपण. आणि अशा मुखे बोलिल्या सारिखे चालते. जो बोलल्यासारखं चालतो, मना सद्गुरु तोची शोधून पाहे, तोच शोधून पाहावा कोण बोलल्यासारखं करतं. अद्वैत निरूपणे अगाध व्यक्ता, परगी विषयी लोलंघता, ऐसिये गुरुचीने सार्थकता होणार नाही. असा जर सावधानतेसाठी हे सगळे दुर्गुण सांगितले, की अद्वैत निरूपण सुंदर करतो कारण बुद्धीच्या जवळ विद्यावाचस्पती म्हणूनही, परी विषयी लोलंघता, पण विषयामध्ये म्हणजे विशेषतः पैशामध्ये, स्त्रीमध्ये, अनेक गोष्टींमध्ये लोलंघता जर असेल, विषय सगळे आले, 5 विषय आले, ऐश्या गुरुला सार्थकता होणार नाही. म्हणून सावधानते. आज असे गुरु किती आपल्याला दिसतात अवतीभोवती. जरा डोळे उघडे ठेवून बघितले तर लक्षात येतं. कुणाचंही नाव घ्यायचं आपण काही कारण नाही. कशाला कुणा, गोंदवलेकर महाराजांनी का नाही नाव घ्यायचं सांगू शकणार नाही का, पण नाही सांगायचं, कारण गोंदवलेकर महाराजांनी सांगितलंय नामापराध आहे हा. कोणावर टीका करणं, कोणासंबंधी बोलणं हा अपराध आहे, तो करायचा नाही. म्हणून कसे असतात गुरु? जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी, कृपाळू मनस्वी क्षमायंत योगी, प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे, तयाचे नियोगे समाधान बाळे. हे सद्गुरूंचे आधीचे नसलेले दोष दाखवले आणि इथे आपल्याला गुण सांगतात. या श्लोकात कुठले गुण असले पाहिजेत किंवा असतात? एकच आहे, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या हे ज्ञान सतत बाळगणं, याला विवेक असं म्हणतात. आणि विवेक करता येण्यासाठी आधी मुळात मला कळलं पाहिजे ना, ज्ञान हवं, की विवेक करायचा म्हणजे करायचं काय, ज्ञानासंबंधी सतत विवेक हवा. आणि त्यासाठी ज्ञान हवं. आत्मानात्म विवेक, नित्यानित्य विवेक, असे विवेकाचे अनेक प्रकार आहेत, ते हवेत. अनात्म नित्य वस्तू एकच लक्षात घ्यायचं, अनात्म आणि अनित्य वस्तू देहापासून जाणारच आहे, नक्की जाणार आहे. म्हणून प्रत्यक्ष
त्या वस्तू सोडायच्या नाहीयेत. देह टाकायचा नाही, संसार टाकायचा नाही. तो पुढचा जो विषय त्याच्यात संघ टाकायचा, त्याची संगती नाही धरायची. त्याच्या संघात राहिलं तर आपली घसरगुंडी आहे, ते जाणारच आहे. मग जाणार काय आहे? देह जाणार आहे, संसार जाणार आहे, कारण तो अनित्यच आहे. म्हणून आधी वैराग्य हवं. वैराग्यासंबंधी निसंगतेचा जेव्हा विचार येतो त्याच्यात असं येतं की वैराग्य म्हणजे काय? विवेक म्हणजे निवड. सारासार विवेक, नेमकी निवड करता आली पाहिजे काय घ्यायचं. तसं वैराग्य म्हणजे राग म्हणजे प्रेम, विराग म्हणजे प्रेम नसणं, आणि वैराग्य म्हणजे प्रेम किंवा आसक्ती नसलेली अवस्था म्हणजे वैराग्य. मग हे असलं पाहिजे की नाही? अनासक्त जीवन जगता आसक्त नको, आणि हे आलं पाहिजे. याप्रमाणे विवेक हवा. म्हणून हे ज्ञान, वैराग्य, विवेक, वैराग्य आणि ज्ञान हे त्रिकुट आहे, आणि ते आपल्यापाशी असलं पाहिजे. या ज्ञानाच्या मागे भक्ती पण हवी, आणि तो ज्ञानरूप जो आत्मा आहे तो स्वसंवेद्य आहे, म्हणून त्याच्या अनुसंधानामध्ये राहत नाही. म्हणून श्रीकृष्ण ईश्वर योजना आहे. ते निर्गुण तत्व जे आहे ना, ते निर्गुण तत्व आपल्याला पकडता येत नाही, आपल्याला त्याच्या अनुसंधानात राहता येत नाही. म्हणून निर्गुण तत्वच सगुण रूपात येतं, ते ईश्वरी योजनेमधनं ईश्वरी रूपामध्ये आपल्या येतं. आणि ते असं भक्तीच्या मागे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून ज्ञान, त्याच्या आधी भक्ती, विवेक, वैराग्य ही सगळी यांचा परस्पर संबंध, आणि हे परस्पर संबंध असलेल्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. म्हणून कृपाळू मनानी क्षमावंत योगी, असं आपले दयाळू असतात. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, बुडती हे जन देखवे ना डोळा, म्हणून येतो कळवळा. असे अनेक ओव्यांमधनं आपल्याला समजतं. आणि केवळ त्यांनी केलं काय की आपण कोण आहोत? माध्यम आहोत आपण. तुकाराम महाराज असं म्हणतात, आपुलिया बळे नाही मी बोलवितो धनी त्याचे, मी माध्यम म्हणून आहे. आणि खरंच आपण प्रत्येक जण ह्यातले माध्यम म्हणून आपला वापर केलेला असतो. बस, अगदी मातृत्व सुद्धा माझं माध्यम म्हणूनच वापरलंय देवाने. मी काही आई म्हणून मोठेपणा मिरवायची गरज नाहीये, माध्यम आहे मी. हे जर आपल्याला कळलं, म्हणून आपण ते आपल्याकडे स्वतःही काहीही राखून ठेवत नाही. अनंत असते कमलावराने देता, किती घेशील दोकराने इतकं देतात. हे सद्गुरूंचं वैशिष्ट्य आहे. आणि आपला सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळच का जया लागी, अशी ईश्वर योजनातील माझ्या वाट्याला एक भाग यात आलाय म्हणून करतात. भक्ती ही ईश्वराच्या सगुण नामस्मरणाचं कीर्तन, पूजन साधकावस्थे प्राप्त करण्यासाठी असते. आणि ही स्थिती आवश्यक आहे. ती सुट्टे सोडावे ज्ञानी झाल्यावर असं नाही. पुन्हा ज्ञानदेवांची मार्गाधारे वर्तावे आपण करत राहू. बाकीच्यांना आदर्श होतो ना, म्हणून आपण नाही म्हणतेच. मी सद्गुरू करत राहतात, संत करत राहतात. आणि कसे असतात सद्गुरू? फार सुंदर शब्द आहे. पिकलेल्या आंब्यासारखे माधुर्याने भरलेले असतात, मधुर, गोड, परिपक्व. आणि याच्यासाठी तुकाराम महाराजांचा पुन्हा आपल्याला, पिकले या सेंद कडूपण गेले, तैसे मज केले पांडुरंग, असे पांडुरंगे असे तुकाराम महाराज म्हणतात. याचा अर्थ कैरी सुरुवातीला कदाचित तुरट, आंबट, हिरवट असू शकेल, पण एकदा परिपक्व झाल्यानंतर ते आंब्याचं फळ मधुर, कुठलंही फळ आंब्याचंच असं नाही तर मधुर, गोड, रसाळ होतं. तसं माणसाचं व्यक्तिमत्व सुद्धा ज्याला काय म्हणूया आपण, परिपक्व झाल्यानंतर तो प्रेम, गोडवा, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी याप्रमाणे यथावकाश प्रगट होतो. म्हणून ते मधुर फळ होतं आणि ते आपल्याला प्रचितीला येतं. तसंच ते मनस्वी असतात. शिष्य म्हणेल तसं करत नाही, स्वतः निश्चयाने करून. म्हणून मनस्वी याचा अर्थ शिष्य म्हणेल तसं नाचतात अशातला भाग नाही, तर सावध चित्त असतात सद्गुरू. तेजस्वी असतात, बाणेदार असतात, निश्चयी असतात. क्षमावंत शब्द आलाय दुसऱ्याकडे, क्षमावंत बुद्धीने. फार सुंदर उदाहरण याच्यासाठी दयाबुद्धीने पाहताना दिलं होतं की सहजपणाने आपल्यामध्ये समजा चूक झाली, आपल्याला आपण क्षमावंत कसं असलं पाहिजे, शिकायचं काय सद्गुरूंकडनं. समजा कोणी माझा अपमान केला, राग येतो. राग येत असेल ना तर क्षणभर थांबावं. आपल्या प्रतिक्रिया तत्काळ नसाव्यात. शांतपणे विचार करा, कदाचित माझं चुकलं असेल किंवा माझं प्रारब्ध असेल, किंवा माझं चुकलं नसेल तरी त्याच्याकडे एक लक्षात येईल, तो त्या त्रिगुणांनी बांधलेला आहे, त्यामुळे तो तसं वागणार. म्हणून सोडून देता आलं बाई. पुढे जाऊन तोही मिथ्या, मीही मिथ्या, सोडा. आपण खूप वेळा व्यवहारात म्हणतो दे ग सोडून. मग सोडून देणं म्हणजे कुठे आहे? शास्त्रात बसतं ते. आणि ह्याच्यात पुन्हा लक्षात असेल,
समजा आपल्याला फार महत्वाचं आहे, आपल्याला रागावता आलं पाहिजे, पण कसं? पोटातलं आणलेला राग असावा, आलेला नाही, आणलेला. आणि म्हणून जर समजा एखाद्याचा असा अपमान होऊन चुकलं असेल तर आपल्याला पोटातलं पाणी हलू न देता ती चूक त्याच्या पदरात घालतात शांतपणे. पोटातलं पाणी हलू न देणे म्हणजे शांतपणे. होतं का असं? राग आल्यानंतर आपली अवस्था आपली आपण तपास. हे शिकण्यासारखं असतं आणि हे शिकण्यासारखं असतं म्हणून हे शिकावं क्षमावंत योगी ह्या तऱ्हेनं. दुसरा योग, मूळ तत्व आहे योग म्हणजे युज, जोडलं जाणं. मग कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, ध्यानयोग अशा तऱ्हेच्या कित्येक साधनांना तो लावला जातो. देवाशी जोडणं हा योगच आहे, भक्तीशी जोडलं जाणं. म्हणून तत्वज्ञानाचे प्रात्यक्षिक आपल्याला योगामुळे मिळतं. योग हा जणू अध्ययनासाठी नाही तर प्रयोगशीलतेसाठी आहे. प्रयोग करायचा, जोडता आलं पाहिजे, जोडलं गेलं पाहिजे आपल्याला. दुसरं म्हणजे मनस्वी. मनस्वी हे मगाशी शब्द झाला तो की मनस्वी असलं पाहिजे. इथे प्रभू दक्ष व्युत्पन्न जाणे, प्रभू शब्द आलाय. आणि प्रभू म्हणजे सर्वांवर सत्ता गाजवणारा नाही, तर ज्याची सत्ता सहजच मानली जाते, मानावी असंच वाटतं अशी गुणवत्ता ज्याच्या जवळ आहे असे गुण बुद्धिमत्ता दाखवणं असून त्यामुळे संप्रदायाचं होतं काय? त्यामुळे संप्रदायाचं, शिष्यांचं, सगळ्यांचं संगोपन आणि संयोजन होतं आणि ते होणं आवश्यक आहे. असे शब्दप्रभाचे आणखीनही अर्थ आपल्याला सांगता येतील कदाचित. त्यांच्यात ढिलेपणा नसतो आणि ते स्वतःही ढिले नसतात आणि ढिले कुणालाही साधकांनाही वागू देत नाहीत. यासाठी एक समर्थांचंच हे उदाहरण आहे. सावध, साक्षेपी आणि दक्ष तया तत्काळची मोक्ष. सावध असतात, साक्षेपी असतात आणि दक्ष तयाच मोळ मिळू शकतो. तसं एक व्युत्पन्न शब्द आलाय, फार छान शब्द आहे हा व्युत्पन्न. व्युत्पन्न म्हणजे विद्वान, प्रत्येक शब्दाची, प्रत्येक गोष्टीची व्युत्पत्ती माहिती सांगू शकणारे. त्याच्यातलं त्यांचा अभ्यासच सगळ्या शास्त्रांचा असतो. सगळा अभ्यास असल्यामुळे हा ते पुष्कळ वेळेला काय होतं, ऐकणाऱ्यांच्या, साधकांच्या मनामध्ये गोंधळ असतो. खूप गोष्टी ऐकतात खूप ठिकाणी, नेमकं कळत नाही नेमकं याचा अर्थ काय. अशा वेळेला सद्गुरू ते नेमकेपणाने वेगळं करून कसं समजावून घ्यायला हवं ते सांगतात. आणि व्युत्पन्न गुरु असेल तरच हे सहज शक्य करू शकतो. केवळ वेदांत जाणणं म्हणजे मोक्ष नव्हे. यावरून एक उदाहरण मला आठवतं. डॉक्टर काकांच्या ह्याच्या दासबोधाचं प्रसाद प्रकाशनाने जेव्हा केलं तेव्हा त्या संदर्भामध्ये ते बोलत असताना असं म्हणले की त्यांनी ब्रह्मसूत्रही काकांकडनं लिहून घेतली किंवा दासबोधही लिहून घेतला अनेक दासबोध असताना. कारण ते सांगत असताना ते म्हणले, माझ्या जीवनामध्ये प्रकाशन संस्थेमुळे अनेक माणसं आली. व्युत्पन्नता म्हणून सांगते फक्त क्षणात, व्युत्पन्नता म्हणून की अनेक माणसं माझ्या सहवासामध्ये आली, पण 2च माणसं माझ्या जीवनात, आणि त्यामुळे मोठी पण खोटी शब्द वापरले त्यांनी, अशीही माणसं अनेक आली, पण माझ्या जीवनामध्ये आलेली 2 माणसं मी जीवनात विसरू शकलो नाही. एक म्हणजे कधीही, केव्हाही, कुठेही विचारा तुम्ही शंका, ताबडतोब त्याचं निरसन, कारण तेवढा व्यासंग अभ्यास. म्हणून ह्या तऱ्हेचं विवेचन ते करू शकले. ते म्हणले, एक म्हणजे सोनोपंत दांडेकर आणि दुसरं म्हणजे डॉक्टर देशमुख, की त्यांनी कधीही विचारावं, कुठेही विचारा, शंका विचारा, प्रश्न ताबडतोब त्यात. आता हे केव्हा होईल आणि केव्हा झालं, त्यांच्यापाशी इतकी व्युत्पन्नता आहे, म्हणूनच ते कुठेही कधीही शंका विचारा, लगेच उत्तर कोणालाही देऊ शकले. आणि हे देऊ शकणं जे आहे, म्हणून इथे आणखीन एक गोष्ट लक्षात, ती साध्य होता साधनाचा ठाव नाही. मोठेपणाच्या सगळ्या कल्पना सोडून देऊन आपल्या मनात, साधकाच्या मनात, तर आपण अभ्यास कशाचा करतोय? आपण अभ्यास करतोय ना तो दासबोध, ही मोक्षाची वाट, म्हणून वाट मोक्षाची. ज्ञानेश्वरी, दासबोध या सगळ्याचा अभ्यास का करायचा? मोक्षाची वाट दाखवणार आहे, मुक्ती व्हायला हवी. मग साध्य होता साधनाचा ठाव नाही. एकदा एखादी गोष्ट साध्य झाली की साधनाचा कुठेही ठाव दिसत आहे नाही आपल्याला. साधनं अनेक असतील पण साध्य एकच आहे, मोक्ष आणि मुक्ती. आणि मोक्ष आणि मुक्ती यांचाच अभ्यास व्युत्पन्न होण्याकरता नाही तर मोक्ष प्राप्तीसाठी करायचा. या तऱ्हेचा विचार आपल्याला समन्वयचा काय होतं सांगू का? आधीच मतमतांचा ह्याच्यामध्ये शास्त्रामध्ये खूप गलबल आहे. पूर्व पक्ष, उत्तर पक्ष हे सगळे त्यांना माहीत असतात, आणि ते नुसते माहीत असतात नाही, समन्वय साधतात ते त्याच्यातनं. आपल्याला अनेक शंकराचार्यांच्या ह्याच्यातल्या झालेल्या तुलना ऐकल्यात, आपण वाचल्यात. ही व्युत्पन्नता असणं खूप महत्वाचं आहे. मात्र व्युत्पन्नतेमुळे प्रतिपादनातली सहजता
आणि सुबोधता जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे साधकांनी. ते घेतात, गुरु घेतात आणि ते घेतात. तसं म्हणून ही जी व्युत्पन्नता आहे ना, काय होतं, परिभाषा आणि प्रक्रिया या ज्या अध्यात्म क्षेत्रातल्या त्या सांगत असताना ही थोडंसं कुठेतरी गंभीर विषय आणि कळेल की नाही असं होऊ शकतं. म्हणून ते करत असताना चतुरता वापरावी लागते. पुढचा त्याच्या गुण जो दिलाय व्युत्पन्नतेनंतर तो, कारण दुर्बोधता किंवा जडता येऊ नये म्हणून व्युत्पन्नतेनंतर चतुरता दाखवली. कशी? एक छोटस हे सांगते तुम्हाला. बाह्य पदार्थाचं ज्ञान मला कसं होतं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्या परिभाषेच्या दृष्टिकोनातनं किंवा परिभाषेच्या ह्याच्यातनं आपण विचार केलं तर प्रमातृ चैतन्य प्रमाण चैतन्याच्या द्वारे प्रमेय चैतन्यापर्यंत जातं आणि त्याला गवसणी घातलं की बाह्य पदार्थाचं. खरं म्हणजे हे सोपं आहे की नाही, पण परिभाषेत गेलं की ते कठीण होतं. उगाच काही गरज नाही. समजण्यापुरतं ठीक आहे, शास्त्र म्हणून समजावून घ्यावं, पण त्याच्यात अडकू नये. हे खूप महत्वाचं आहे. म्हणून म्हटलं प्रमाता म्हणजे मी, जो प्रमाता आहे मी, प्रमात्याचं जे चैतन्य ते प्रमाण म्हणजे डोळ्याच्या माध्यमातून. सोपं आहे, पण सोपं करण्यासाठी आधी ते परिभाषिकच बसलं, नाहीच कळणार तुम्हाला असं म्हणून नाही चालणार. सोपेपणाने वाक्चातुर्यापुणे माणसंही कदाचित वाक्चातुर्यामुळे सुखी होतात, पण समाजाची नाडी ओळखणारा आणि त्यानुसार उपाय करणारा, म्हणून चातुर्य लक्षण समास नावाचा समासही आहे. ही चतुरता पाहिजे, सांगताना चातुर्य पाहिजे, सोपं करून सांगता आलं पाहिजे. आणि सोपं करून सांगताना समजलं सोडून द्या, आत्मसात करता आलं पाहिजे. श्री गुरूंचं वर्णन केलंय समर्थांनी, हे म्हणजे जणू काही समर्थांचंच वर्णन आहे. आता इथे आणखीन एक भाग येतो बघा. भक्त आणि ज्ञानी, व्युत्पन्न आणि चतुर, कृपाळू आणि मनस्वी, क्षमावंत योगी अशा जोड्या एकत्र सापडणं दुर्मिळ असलं तरी त्या जोडीतील गुण जे आहेत ते परस्पर पूरक आहेत, परस्पर विरुद्ध नाही आहेत. ज्ञानी वृक्षच असतो असं नाही हो, तो सांगणारा किंवा हे ती धरणं गृहीत जर एकच होतं. शास्त्राभ्यासाने होतं काय सांगा? हे सगळं शास्त्राभ्यासाने होतं काय? विषयाची पकड पक्की होती. एखादी गोष्ट विषयाची पकड जर पक्की व्हायला हवी असेल तर शास्त्राभ्यास हवा. पण शास्त्राभ्यासाबरोबर भक्ती ही हवी, कारण भक्तीमध्ये अंतःकरणाचा ओलावा असतो आणि शास्त्रांनी पकड येते आणि ओलाव्याने ते रुजतो तो विषय. जसं जमिनीमध्ये जर रोपटं रुजायचं असेल ना तर माती किती कोरडी हवी? पकडून ठेवेल इतकी हवी, पण पाणी हवं म्हणजे अंतःकरणाचा ओला हवा, कारण ते धरायला हवं ना रोपटं. तसं विषय जर आपल्याला आत्मसात करायचा असेल तर हे दोन्ही शास्त्राभ्यास करत असताना विषयाची पकड होते पक्की, पण त्याला भक्तीमुळे अंतःकरणाचा ओलावा येतो. आणि असा अंतःकरणाचा ओलावा जर आला तर ते द्रवीभवन झाल्याने ओतावा निर्माण होतो. म्हणून आता इथे पुन्हा लक्षात येईल की आपला विकास करत असताना सद्गुरुत्व मिळण्यासाठी प्रयत्नपूर्वक पाहिजे, मिळवलं पाहिजे, केलं पाहिजे असं काही नाही. हे गुण साधनेच्या योगामध्ये अंगभूत असलेले आपोआप विकसित होतात. आणि विकसित होणाऱ्या, जसं विकसित कमळ होताना तुम्ही पाहिलं असेल कधी, पाण्यात कमळ विकसित होतं तेव्हा ते विकसित होतच असताना ते त्याची जी प्रसन्नता आहे, त्याची सुंदरता आहे, त्याचं मार्दव आहे, मऊ पण कळतं आणि सुगंध, हे गुण सहज प्रगट होतात त्याचा विकास होता होता. तसेच व्यक्तिमत्वाचे गुण सुद्धा जे आहेत ते आपोआप प्रगट होतात. त्याच्यासाठी मुद्दाम प्रयत्न करायला, साधना मुद्दाम करायला लागते. पण ती करत असताना त्या प्रयत्नाचं फलित म्हणजे हे गुण अंगभूत येतात आणि स्वभावताच व्यक्त होतात. ते कसे होतील हे बघायला हवं आपण. इथे आणखीन एक गोष्ट लक्षात असं येतं की आपण असं बघितलंय की सद्गुरु कृपेची सावली हवी असेल, साधन बघितलं होतं आपण, तर त्याच्यासाठी प्रयत्न करायला हवे. नामस्मरण हवं, सेवा हवं, परिप्रश्नेनं सेवा करायला हवी, त्यांच्या सहवासात राहायला हवं, त्यांना काही प्रश्न विचारायला हवेत, आपलं काय आहे ते. म्हणून ही गुरुकृपेची सावली सांभाळायला हवी, आणि सांभाळली तर ती सावली आपल्याला आयुष्यभर थंडावा देते असा विचार मी मागेही मांडला होता की गुरुकृपेची सावली आपण सांभाळणं आवश्यक आहे. म्हणून सेवाभाव हवा, कुतूहल जिज्ञासा हवी, दुसरं नम्रता हवी. हे मला माहिती नाही, नम्रता हवी. हे जितके उत्कृष्ट गुण आपण आपल्या आत्मसात करू तितके ते साधकाच्या दृष्टीने लाभदायक ठरतात. आणि जोडीला अभ्यास केलाच पाहिजे. अभ्यासे प्रगटावे ना तरी झाको न असावे, न जाणता कोटीवरी, साधने केली परोपरी तरी मोक्ष.
किती सुंदर ओव्या समर्थांच्या आपल्या समोर आहेत. म्हणून सांगितलेली गुरूंनी सांगितलेली साधना केलीच पाहिजे, शंका विचारल्या पाहिजेत, आळस टाकला पाहिजे आणि हे जे आहे ही चंचलता दूर सारून प्रयत्न निष्ठेने केलाच पाहिजे. एक भाग लक्षात असं येते, आता हे गुरूंचं वर्णन सगळं केलंय, आधी गुरु कोण नाही आणि त्यांचे दोष सांगितले, आता गुरूंचे गुण सांगितले. आणि एक गोष्ट आपल्या लक्षात असेल की ब्रह्मनिष्ठ दयाळू आणि असं आपण जसं म्हटलं तसं आणखीन एक गोष्ट गुरूंच्या बाबतीत आपल्याला माहितीये, जो शब्दज्ञाने पारंगतू ब्रह्मज्ञाने सदा डुल्लतू शिष्य प्रमोदिनी समर्थू यथोचित निज भावे, ही सद्गुरूंची व्याख्या. ते खरंच असतात, ब्रह्मज्ञानीच असतात आणि ते ब्रह्मानंदी सदैव ते त्याच्यातच असतात, म्हणून प्रसन्न असतात, म्हणून आनंदी असतात, म्हणून केव्हाही देऊ शकतात. ब्रह्मज्ञाने सदा अडुल्लत. या दोन व्याख्याच आपण लक्षात घेतल्या. आता पुढची जी ओवी आहे त्याच्यामध्ये नवे तेची झाले म्हणजे काय. आता मनवे श्लोक बघायची गरज नाही, तुम्ही बघितले तुमच्या समोर. नवे तेची झाले म्हणजे काय, मुळामध्ये जे काही नाहीच आहे. आता इथे ब्रह्माशी जातो आपण आणि इथे जी आहे जे नवे आत्मा किंवा ब्रह्म कधीही कोणत्याही रूपामध्ये व्यक्त होणं शक्य नसतं. म्हणून नवे तेची झाले, नसे तेची आले, पण जग तर दिसतंय. नवे तेची झाले, नसे तेची आले म्हणजे जग आणि हे सगळं आपल्याला दिसतंय ना, आपणही जीवनाचे फटके रोजच खातोय. मग हे जर असेल म्हणून नवे तेची झाले, वास्तविक निर्माण झालेलं नाही पण ते निर्माण झाल्यासारखं भासतंय, दिसतंय ना, भासमानच आहे ते. इंद्रियांच्या द्वारे प्रत्यास येणाऱ्या, या झाल्यासारखं वाटतं नाही येणाऱ्या चराचर सृष्टी जी आहे तिच्या मुळाशी काय आहे, ते जे नवे तेची झाले आदित्यत्व त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. ते नामातीत आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, निरवयव आहे. मग खरं म्हणजे त्याच्यातनं काही निर्माण होणं शक्य नाही, पण समजुतीसाठी काही आधार असावा म्हणून ते घेतलं जातं की त्यातून एको अंभवस्याम निर्मिती, सृजन प्रक्रिया आपण किंवा सृष्टीची निर्मिती बघितली त्यावेळेला हे बघितलं. ब्रह्म हे वाणी, मन आणि बुद्धी यांच्या सामर्थ्याच्या पलीकडे असल्याने ते अनिर्वाच्य, वाचेने करण्यासारखे, अवर्णनीय, वर्णन करता येत नाही असं आहे. शब्दातच शब्दाचा अर्थ असतो, त्यामुळे म्हणजे काय, अनिर्वाच्य म्हणजे काय ते कळेल. असं असताना सुद्धा ईश्वराच्या स्वरूपामध्ये, दृष्ट सृष्टीच्या स्वरूपामध्ये हे ब्रह्म व्यक्त होतं. ईश्वराच्या, तो निर्गुण आहे, मुळामध्ये ते ब्रह्मतत्व आहे ते निर्गुण आहे. ते सगुणात आले ते ईश्वरी रूपामध्ये आणि सृष्टीच्या रूपामध्ये आपल्याला, मग ते निराकार असताना सुद्धा साकार झाल्यासारखं वाटतं. ईश्वराच्या रूपानं आपल्या समोर साकार झालं असं दिसतं. चैतन्य हे ब्रह्माचाच आविष्कार असतो याचं समर्थ सद्गुरू या सत्पुरुषांच्या उपदेशामधून कळतं. हे जग नसताना अस्तित्वात आलं, नवे तेची झाले नसे, पण कुणामुळे कळतं हे आपल्याला, कुणामुळे कळतं हे, सज्जनाचे नियोगे. आता हे तुकाराम महाराज फार छान याच्यामध्ये, हे जगत मुळात नसताना दिसतंय तर खरी, फटके खातो ना आपण त्याचे, म्हणून तुका म्हणे आता आवरी हात छेडा, नसती ही पिढा पांडुरंगा. अरे जे नाही असं ओळखलं जातं, एकच आहे वास्तविक, जे नाही ते खरं वाटतं रे, आणि त्यामुळे पीडा होती. एकदा काय ते काय म्हणायचं त्याला, तर आवर्त बाबा तुझा छेडा शब्द वापरलाय त्याने, नसे तेची झाले म्हणून नाही प्रगट झाल्यासारखं वाटत. अशा आगाचे झालेची नाही तयाची वार्ता पुससी काय, जे झालेलं नाही. आता खरं म्हणजे भोगतोय, अनुभवतोय, पण जे झालं मुळात नीट विचार केला पारमार्थिक दृष्ट्याने सगळा भास आहे. कारण ती जे सत्य असतं, माया जी दिसते भासते पण तिला अस्तित्व नसतं, तसं हे माया स्वरूप आहे सगळं. मृगजळ आपण पाहतो आणि मृगजळ दिसतं, पण ते दिसतंय हे भ्रम आहे, कळतो ना नंतर, नाही नंतर पटतं. पण शरीर आणि जगाच्या बाबतीत हे पटणं खूप जड जातं. पण एकाच गावाला जाण्यासाठी जसे अनंत मार्ग असतात, तसंच एकच उदाहरण सोडवण्यासाठी अनेक रीती असतात. एक गहू प्रकार बहु, तसे आता इथे बारकावा आहे, तुमच्या लक्षात असेल की हे असं का म्हटलं मी, तर अज्ञान असतो तोपर्यंत हे कळत नाही. पण ज्ञानाची कास, आपण ज्ञान प्रकरण बघतोय, ज्ञानाची कास जर धरली तर हे कळतं की मुळामध्ये हे नाहीये काही, भास आहेत हे सगळे, आणि भासमान असणार आहे, कधी ना कधीतरी जाणार आहे. मग जाणार असेल तर त्याच्याशी संग धरू नाही ना, त्याच्याशी संग आपण धरू नये, आणि ह्यासाठी ही उदाहरणं दिली जातात. ब्रह्मतत्व आणि सांगणारे अनेक पंथ आणि ग्रंथ आहेत, बुद्धी कौशल्य वापरणारेही आहेत,
व्यक्त करणाऱ्या या दृष्टीने या भेदांकडे पाहावं. का तर अनेक ठिकाणी आपण बहुश्रुततेने ऐकायला गेलो की घोटाळा होण्याची शक्यता, म्हणून एक पंथ धरावा, एक संप्रदाय धरावा आणि तेच ऐकावं, एक ग्रंथ धरावा. सगळं नाचत राहिलो, हे वाचलं ते वाचलं, मग डोक्यात आधीच काय कमी आहे तर तो आणखीन गोंधळ होऊ शकतो. म्हणून हे समजावून घ्यायचं असेल. इथे मी आणखीन एक सुधीर मोघ्यांच्या कवितेतलं उदाहरण आहे. जसं ज्ञान झालं की हे परवाच्या दिवशी मागच्या ह्याच्यामध्ये मनोज यांनी सांगितलेलं की वळवेकरनी की अंधार आहे थिएटरमध्ये, स्पर्श करते मी फक्त आणि जाते, तो अंधार आहे, तिथे पडदा फक्त असतो, पण सिनेमा सुरू झाल्यानंतर पडदा मुळीच दिसत नाही, फक्त सिनेमा दिसतो, तो खरा वाटतो आणि त्या मुलालाही वाटतो. जसं अज्ञान आहे तोवर हे सगळं जग दिसतंय, ज्ञान झालं, ज्या क्षणी ज्ञान होईल त्या क्षणी हे कळेल की हे सगळं मिथ्या आहे. पण ज्ञान होतच नाही ना, ज्ञानाला प्रकरण बघतोय इथे. म्हणून सुधीर मोघ्यांची कविता मला आठवली. सूर्य जन्मता डोंगरी, ज्ञान पाय वाटा जाग्या झाल्या, रान जागे झाले सारे, अशी ओढ आहे. सूर्य जन्मता डोंगरी, अंधार असतो, काही दिसत नाही. आणि सूर्य जन्मता हे घाटातलं आहे त्यांची कविता, कुठे झाली निर्मिती प्रक्रियेतलं आहे. तर ते सूर्य जन्म, डोंगरावर सूर्य उगवला आणि सूर्य जन्मता डोंगरी, रान जागे झाले सारे पाय वाटा, सगळं दिसायला लागलं. जोवर अंधार होता तोवर काहीच दिसत नव्हतं. तसं अज्ञानाचा अंधकार असतो तोवर काही दिसत नाही. ज्ञानाचा उजेड किंवा ज्ञानाचा प्रकाश जर सुखरूपपणे आपल्या मनामध्ये आला तर हे सगळ्या वाटा दिसायला लागतात. मग एक वाट धरायची, एक ग्रंथ धरायचा. म्हणून हे करायचं की कुठून परब्रह्म आहे, कुठून उत्पन्न झालं असं नाही, ते कुठून आलं असं नाही, ते शाश्वत आणि स्वयंभू आहे. पण ते कसं आहे तर ते मनाच्या कक्षेत येत नसल्याने आपल्याला कळण्याजोगं नाही. म्हणून यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा, असं ते आपल्या आवाक्यात येत नाही. आणि म्हणून श्रुती ही बघावी लागते. मन वाचातीत असलेल्या वाणीच्या कक्षेत आणण्याकरता तुकोबा म्हणतात, मन वाचातीत हे तुझे स्वरूप, म्हणून या माप केले भक्ती. फार छान ओळी आहे ही. राम आणि कृष्ण हे काय आहेत? ईश्वरी रूप आहेत, अवतार आहेत, अवतरण झालेली आहेत. मुळामध्ये मूळ ब्रह्मतत्व नाहीच येऊ शकत. म्हणून हे ईश्वराच्या, म्हणून माप केले भक्ती. भक्तीच्या मापात त्याला घातलं की अमेयाला, कोणाला? त्या तत्वाला. भक्तीच्या मापात माप घातलंय म्हटलंय, मापात घातलं की अमेयाला मेयत्व येतं. अमेय म्हणजे जे मोजता येण्यासारखं नाही, ते मेय म्हणजे मोजता येण्यासारखं होतं. म्हणून त्या ईश्वरी तत्वाला मानायचं आणि तेच ईश्वरी तत्व हे त्याचं स्वरूप आहे असं समजायचंय. मना संत आनंद शोधित. एक लक्षात बघा तुम्ही, आपण गाणं म्हणतो, हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा तुम्ही, नारायणा, काही पण, आणि त्याच्यात रामाची कृष्णाची अनेक नाव आहेत. आणि ती घेताना कृष्ण म्हणा, काय म्हणा, हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा, जसं झालं, श्याम म्हणा, मेघश्याम म्हणा, घनश्याम म्हणा, राधेश्याम, काही म्हणा, तत्व तेच आहे. तसा तऱ्हेनं म्हणून या प्रक्रियांच्या ऐकच होतं. हे सगळं बघत असताना आपण अभ्यास जेव्हा करतो, प्रक्रिया आहेत वेगवेगळ्या आणि परिभाषा आहेत, यांचे जे घाट आहेत ना, खडे आहेत उभे, दरडी असं ज्याला म्हणतात, ती वेदांताच्या पावन गंगेपर्यंत आपल्याला जाऊ देत नाही. वेदांत सुंदर आहे पण तिथपर्यंत जायचं की अवघड होतं, हे सगळं कळत नाही. याला सांगायला सद्गुरू लागतात. म्हणून संत आणि सद्गुरू काय करतात तर त्याला घाट बांधतात सुंदर. आणि पुरुषांनी आपल्या वाणीचे सुलभ सोपे घाट बांधले की आपण सहजपणाने लीलया त्याच्यापर्यंत जाऊ शकतो आणि आध्यात्मिक प्रगती होत जाते, करत जातो आणि ही निश्चित होत जाते. अशी व्यवस्था संतांनी केली आहे. इथे एक आणखीन कच्चे बहु ज्याला काय म्हणू, पचवण्याची ताकद सगळ्यांच्या मध्ये नसते. म्हणून पण त्या गव्हाचा रवा काढला, त्याचा उत्तम काजू बेदाणे घालून शिरा रवा केला, तर मग आता तरी खा ना. आणि तरी पण आम्ही असे करते की नाही, आम्हाला हे कळत म्हणून आम्ही टाळतो. या तऱ्हेचं हे उदाहरण इथून आपल्याला दिसतं. म्हणून मी हे जे सत्ता मात्र असलेलं ब्रह्म आहे त्याच्या शोधण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे संतांच्या, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने ही वाटचाल अवश्य करावी. मात्र ही अंतरयात्रा आहे, बाहेर नाही, अंतरयात्रा आहे. अंतर्यामी आहे ना तो, त्याच्या अंतर्यामीची आहे. कळो लागले सज्जनाचे नि बोले. सज्जन म्हणजे संत सज्जन, सज्जनांची संतांनी समजावलं की हळूहळू कळायला लागतं. तुम्ही सुद्धा आपला आपण विचार करा, आपल्याला कितीतरी गोष्टी सुरुवातीला खूप जड जात होत्या पण हळूहळू कळायला लागल्या. ऐकून ऐकून, सवयीने,
ती समजावून घेत घेत आपणही थोडा अंतर्मुखन विचार केल्यानंतर ते कळायला लागलं आणि कळायला लागलं. ते घाट बांधले. त्यांनी जे म्हटलं की ते वेदांतच आहे शुद्ध, पण त्या शुद्ध वेदांताच्या जाणकडे जाणारे कठीण असणारे संतांनी मार्ग घाट बांधले आणि हे आपल्याला समजावून सांगितलं. म्हणून ब्रह्म अजर अजर अमर आहे, कोणत्याही इंद्रियांचा विषय होत नाही. पण रामाचं किंवा अनंत कोटी ब्रह्मांड आयकाचं ईश्वर म्हणजेच एकच आहे. राम आणि कृष्ण तेच आहे ना, त्याचं स्वरूपच आहे. निर्गुण ते सगुणात जे आलं ते सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संगे, हे आपल्याला सहज कळू शकतं. म्हणून आपल्याला जायचंय, एक लक्षात घ्यायचं, कोणत्याही पद्धतीने का होईना आपलं ममत्व सुटलं पाहिजे. आता हे कोणाचं आहे? हे जग देवाचं आहे ना. मग जेवाचं असेल तर आसक्ती कशाला ठेवायची? त्याचं आहे ना. आणि म्हणून आसक्ती ठेवायची नाही. जग झालेलंच नाही, मग आसक्तीचा प्रश्नच कुठे येतो हे समजावून सांगायचंय स्वतःच्या मनाला. जग ब्रह्मरूप आहे, मग आसक्ती कोणावर ठेवणार? ब्रह्मावर तर ठेवताच येत नाही, कारण त्याला दृश्य स्वरूपच नाहीये. अशा तऱ्हेचा विचार सूत्र धरून आपल्याला त्या अनुभवापर्यंत पोहोचायचं असतं की सोहम, मी तेच आहे. जी गुणवत्ता ब्रह्मामध्ये आहे तीच गुणवत्ता आत्माच्या रूपाने माझ्या ठिकाणी जो आत्मा आहे शरीरामध्ये अडकलेला, त्याच्यामध्ये तीच गुणवत्ता आहे, काही कमी नाही. त्यामुळे मी त्याच्याशी एकरूप होऊ शकते. साम्य असेल तरच एकरूप होणार. जसं उदाहरण दिलं होतं, सूर्याचा कवडसा आणि पाण्याचा थेंब. सूर्याच्या कवडशामध्ये सूर्याचे सगळे गुणधर्म असतात आणि तो कवडसा जातो तर कुठे जातो? सूर्यात. तसं सूर्यामध्ये गोलवा, प्रकाश, तेज सगळं आहे ते ब्रह्मातलं आहे, सूर्यातलं कवडशात आहे. जातो तेव्हा कवडसा सूर्यात जातो. तसं पाण्याचा थेंब, त्या ओलावा, गोलवा, तहान भागवण्याची क्षमता, चमकणार, ही सगळी गुणवत्ता त्या थेंबात सुद्धा एवढ्याशा. जातो थेंब तेव्हा कुठे जातो? पाण्यात, मूळ स्वरूपामध्ये जातो. हे जो दृष्टांतात असणारं उदाहरण लक्षात घेतलं तर थोडं सोपं जातं की आपण कुणाचा मागोवा घ्यायचाय ते लक्षात येईल. म्हणून तत्वज्ञानाचा वापर करायचा आणि निदिध्यासन. 7 एकच आहे, श्रवण, मनन आणि निदिध्यासन. जे ऐकतो त्याचं मनन नक्की हवं, चिंतन हवं, आणि हे मनामध्ये घोळलं, चिंतन केलं तरच त्याच्यापर्यंत जाता येतं, एरवी नाही. पुढची ते लपावे आधी आदरे रामरूपी यथोचित निश्चित ते स्वरूपी. फार सुंदर ओवी आहे ही. कदा तो ज्यांनी पाहता दिसेना, सदा ऐक्यतो भिन्नभावे वसेना. हे दोन्ही ओळींचा विचार. लपावे अति आदरे रामरूपी. कुठे लपायचंय? रामामध्ये. समर्थांनी लपावे बरोबर लोपावे असंही म्हटलंय. लोप पावणे, आपल्याला संगत त्याग करायचं, लोप पावणे म्हणजे लपावं हे रामाच्या आड दडावं, रामाच्या मागे लपावं म्हणजे काय आणि लोपावं म्हणजे काय? राम देव शोधावया गेलो, तो देवची होऊन ठेलो, त्याच्यामध्ये लोप पाहून टाकावा आपण आपल्याला. आणि असं जर केलं, अनंताला शोधित जाणं म्हणजे नक्की काय करायचं हे साधनेच्या दृष्टीने समर्थ इथे सांगताय. रामरूपामध्ये अत्यंत आदराने लपावं आपण त्याच्याशी. आणि असं जर झालं, मिसळून गेलं तर देव होईल. उदाहरण इथे दिले, मिठाची बाहुली केली समजा, समुद्रात टाकली, ती मिठाचा शोध घ्यायला, समुद्राचा शोध घ्यायला गेली, कुठे जाईल ती? काय होईल तिचं? हे मिठच आहे, मिठाचीच बाहुली आहे. समुद्रात गेली तर ती तळाशी ते समुद्र रूप, सागर रूपच होऊन जाईल, कारण तिचं स्वरूपच ते आहे. हे जसं आहे तसं मी म्हणून वेगळेपणाने सतत जे जाणवणारं स्वतःचं अस्तित्व आहे ते पार विसरून जाणं म्हणजे लपणं. काय होतं? मी माझं अस्तित्व विसरूच शकत नाही. मी आणि माझं. पुन्हा इथे उभी येते, मी आणि माझे ऐसे आठवणं, विसरले जयाचे अंतःकरण. मी आणि माझं विसरा, पण मी आणि माझं विसरतच नाही अखंड. स्वामी स्वरूपानंदांचं एक अतिशय सुंदर भजन आहे, अंतर्बाह्य राम झालो, अंतर्बाह्य राम झालो पूर्ण काम, देखिले ब्रह्म मूर्तिमंत. जरूर ऐका, खूप सुंदर आहे की अंतर्बाह्य मी रामच झालो, राहिलंच नाही. पूर्ण काम, पूर्ण काम म्हणजे कामना पूर्ण झाल्या असं नाही, कामनांना पूर्णत्वच मिळालं. अंतर्बाह्य राम झालो पूर्ण काम, देखिले ब्रह्म मूर्तिमंत. मूर्तिमंत ब्रह्मच रामाच्या रूपाने मला दिसलं. हे लपणं साधण्यासाठी अंतःकरणामध्ये अतिशय आदर असावा लागतो. कोणाबद्दल? रामाबद्दल. ईश्वराबद्दलची उत्कटता असावी लागते. आणि असं जर असेल तर अहंकाराचा लेशही शिल्लक राहत नसेल तर आदराने आपल्याला
अति ममत्व निर्माण होणार नाही, उत्कटता येणार नाही, हे बघायला हवं. आणि त्याच्याशी एकरूपी रामरूपी एकरूप झाल्यानंतर निश्चित निर्भयता येते. निर्भय मुळामध्ये म्हटलं शांती, समाधान, तृप्ती, आनंद आणि निर्भयता येते. मुळामध्ये निर्भयता यायलाच हवी. मुळामध्ये वेगळेपणा, भिन्नता हेच भयाला कारण असतं. द्वितीय, दुसरं कोणीतरी आहे, दुसरं काही नाहीच आहे. आपण सगळे जे आहोत ते एकच आहोत, एकरूप होऊ सगळे. मग कसलं भय? दुसरा कोणीतरी, द्वितीयात वै भयम भवती, हे जर असेल तर दुसरं कोणी नाहीच आहे. म्हणून समर्थांनी लपावे असा जो शब्द वापरलाय तो छान वापरलाय. आणि लपायला दुसरा अर्थ लोपावं असं सांगितलं मी. जग दिसायचं तसंच दिसतं आणि तसंच दिसणार आहे. त्यातील सत्यत्व गेलं पाहिजे. जग दिसायचं दिसेल म्हणजे जग दिसणं नाही बंद होणार, दिसणारच आहे. पण ते दिसू नये अशी अपेक्षा नाही, ते दिसणारच आहे. पण ते आणि दिसू नये असं जर वाटत असेल तर डोळे मिटल्याशिवाय शक्य नाही कायमचे. ते दिसणारच आहे. जोवर जीवात जीव आहे तोपर्यंत हे दिसणारच आहे. म्हणून श्रद्धेनं रामरूपी, रामरंगी रंगले हो, रामरंगी रंगले. रामरूपात रंगायचंय, रामरंगात रंगायचंय. आणि असं जर झालं तर माझ्यासाठी जग आणि मी जगासाठी लोप पावलेली असते, मी रामरूप झालेली असते, रामाशी एकरूप झालेले होतो का असे आपणच आपल्याला विचार करावा की मी इतकी एकरूप होते का रामाशी. एक छान आपल्याकडे हरिपाठातला पहिला अभंग आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियल्या. त्या क्षणभर देवालयात गेल्यानंतर त्या देवाशी एकरूप होऊन जावं. होतं का आपण असं होतो का? तेणे मुक्तिचारी साधियल्या म्हणजे इतकं मोठं मोल आहे त्याला, पण त्या देवाशी एकरूप व्हायला हवं. ते होतो का आपण? मीच सगुण मूर्तीमध्ये विसर्जन झालं असतं, विभक्ताचा भक्त होतो. भक्त म्हणजे जो विभक्त नव्हे तो. मग जो विभक्त नव्हे तो भक्त व्हायला हवा असेल तर जोवर द्वैत आहे तोवर हे होणं शक्य नाही. मी नाहीच, मी विसरून गेले स्वतःचं देवदर्शन घ्यायला गेल्यावर. रामरूपी रंगले तर हे होऊ शकेल. म्हणून दुसरं कोणी राहणारच नाही. मी अंतर्बाह्य राम झाले पाहिजे. आणि हे अंतर्बाह्य झाले तर निर्भयता येईल. भय कशाचं? दुसरं कोणी नाहीच आहे, ही आपल्याला निर्भयता येऊ शकेल. एकमेव द्वितीय आहे ते ब्रह्म आणि ते मी आहे, सोहम. मुळामध्ये ते आहे, त्याच्या मागे लपावं किंवा त्याच्यात लोपावं अशा तऱ्हेचं सगळे आघात. मग आपण समजा रामाच्या मागे लपले ते आघात होतील, ते राम जाणील तो जाणील. म्हणायला सोपं आहे पण ते करता येणं ते खूप आहे. आपल्याला भय असतं नाही मारल्यात तर ते मलाच मारेल का, मला होईल तो हे मुळामध्ये लक्षात असेल की समजा मी त्याच्या मागे लपले आणि त्याच्या मागे लपले तर मी हळूहळू सगुण रामामध्ये लपले, सगुण रामाशी एकरूप झाले तर मी निर्गुण रामाशी एकरूप होईन. कारण स्वस्वरूप त्याचं निर्गुण आहे. म्हणून सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे. हे लपता आलं पाहिजे, लोपता आलं पाहिजे, जाता आलं पाहिजे. आणि असं जर झालं तो वेगळेपणाने मग दिसत नाही. भयातीत असं स्वरूपच लोकांमध्ये पाहू गेलं ते सहजासहजी दिसणारं नाही आपल्याला, पण ते आत्मसात करायला हवं. सगुण राम सतत आपल्या जवळच आहे, निर्गुण राम आपलं स्वरूप आहे. आता इथे आपल्याकडे एक ओवी येते, आपण तैसा, तैसा म्हणजे कैसा, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू परी भ्रांतासी कामो विषयावरी. भ्रमिष्ठ माणूस आहे ना त्याचा खरं म्हणजे तैसा आपल्या अंतर्यामीच राम असताना आपण कशासाठी बाहेरच्या जगामधल्या सुखांच्या मागे धावतो. म्हणून माझं जे सगुण राम आहे तो आपल्या सतत जवळ आहेच. माझं ते स्वरूप नाहीये, स्वरूप निर्गुण आहे, पण राम मात्र माझ्या हृदयामध्ये आहे, त्याच्याशी व्हावं. म्हणून अधिकार संपन्न झालेल्या जीवाने सत्याचा शोध घ्यावा. अधिकार संपन्न अधिकारी व्हायला हवं. मग तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे, दोन्ही एकच आहे असं आपल्याला होतं. आणि मला त्या मीचा वियोग झाला या भ्रमानं सोडून द्यावं. मी म्हणजे कोण? खरं म्हणजे मी म्हणजे ही नावानं सांगितलेली ती काय नामरूप आहे माझं, ते जाणार आहे. मूळ रपोत जे आहे ते सच्चित आनंद रूप, त्याच्याशी ती मी आणि त्याच्याशी मी एकरूप व्हायला हवं. उपाधी टाकून द्यायला हवी. म्हणून अवघा रंग एक झाला, हे जे गाणं आहे ते गाणं शिकतो आपण, म्हणतो. इथून पुढच्या ज्या 17 ओव्या आहेत त्याच्यामध्ये रामाचे अनेक प्रकारे वर्णन केलंय. आणि सर्वव्यापक श्रीरामाशी ऐक्य झाल्यानं श्रीराम ब्रह्म एकरूप झाल्यानं ब्रह्मरूपता येते. आणि ब्रह्मरूपता येते
दिसणारे दृश्य जग दिसत असते, पण दिसत असून सुद्धा ते बाधित होते आणि वेगळेपणाने दिसत नाही. म्हणून सरला सर्वदा राम सन्निध आहे. मला सज्जना सत्य शोधून पाहिजे, माझ्या जवळच आहे तो. फक्त सत्य शोधून पहा. आम्ही भ्रमात जातो. अखंडित भेटी रघुनायक योगू मला सांडी रे मी पणाचा. इथे संगत्याग जो आहे, एकच करायचं, मी पण टाकायला हवं. आणि हे मी पण मात्र आपल्याला टाकता येत नाही. ऐक्याचा अनुभव येईल याचे मार्ग समर्थ सांगतायत. दुसऱ्या ग्रंथाचा किंवा दुसऱ्या ग्रहाचा एकच आहे, ही अंतरयात्रा आहे. मगाशीच म्हटलं, मारुतीने सीतेचा शोध घेतला किंवा दुसऱ्या ग्रहाचा असा शोध नाही, तो माझ्या अंतर्यामी आहे. आणि आपलं आहे, तुझे आहे तुझं पाशी परी जागा चुकलासी, तुझ्याजवळ असताना तुला सापडत नाही. जसं नित्यप्राप्ताची प्राप्ती असं त्याला म्हटलं जातं, की आपलं स्वरूपच आहे खरं म्हणजे. सच्चित आनंद हे आपलं स्वरूप आहे, म्हणजे ब्रह्माचं स्वरूप ते आपलं स्वरूप आहे. पण ते नित्यप्राप्त आहे ना, ते नित्यप्राप्त हरवतं. जसं घरातली किल्ली ठेवावी सापडत नाही जाऊन कुठे ठेवली, आपणच ठेवलेली. तसं हे नित्यप्राप्ताची प्राप्ती असं त्याला म्हटलं जातं. आपल्या जवळच आहे, आपलं स्वरूपच आहे. आणि तरी सुद्धा व्यावहारिक अर्थ जो जवळ, सन्निध म्हणजे जवळ, पण इथे सन्निध म्हणजे तेच आपलं स्वरूप असं म्हटलं जातं. मुळामध्ये लक्षात असेल, आत्ता आपण जागृतीत आहोत, आपण स्वप्नात असतो गाढ झोप लागल्यानंतर, पण तिथे सुद्धा तिन्ही ठिकाणी ते तत्व असतंच की नाही, हे असतं की नाही तत्व. इथे सुद्धा आपल्याला आता सकाळी जी प्रार्थना, प्रातस्मरामी हृदि संस्फुरलात्मतत्वम सच्चित सुखम परमहंस गतिम तुरियम यत जागर स्वप्न सुषुप्तीषु स्फुटतरा. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये ते तत्व ज्याला परिपूर्ण असतं, तीनही ठिकाणी ते असतं असं जर आपण असेल. म्हणून निर्गुण दृष्ट्या विचार केला तर मी रामरूपच आहे. सगुण श्रीरामाला मग त्याच्याशी जवळ कसं राहायचं, त्याचं नाम आहे, त्याच्या चरित्राचा विचार आहे. श्रीराम जय राम जय जय राम मध्ये जो येतो तो, म्हणून अत्यंत जवळ ठेवता येऊ शकतं. पण त्यांना सहज सन्निध ठेवायचं, लांब जाऊ द्यायचं नाही. हे काम मात्र भक्तानीच करायला हवं. जसं प्यार प्यार क्या कहे ज्या जमुना के तीर एक एक गोपी के प्यार में बह गए कोटी कबीर, ही तुम्हाला ओळ माहित असेल. उद्धवाला जेव्हा पाठवलं की जा रे, त्या गोपी बघ कृष्णाच्या यांनी विरहानी व्याकुळ झाले असतील, तिथे त्या गेल्या, म्हणल्या कृष्ण आहेच आमच्या जवळ, कायम आहे सगळ्यांच्या जवळ, तो गेलाच नाही. हा जो भाव होतो गोपींचं, जे प्रेम कृष्णावर होतं, तसं आहेच माझ्याजवळ राम असं. म्हणून गोपींच्या सारखं प्रेम आपल्याला भक्ती करायची तर नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलेल्या सूत्रासारखी गोपींसारखी करता आली पाहिजे. श्री राम किती दूर आहे याला काही प्रमाण नाही. हे अनंत जन्मांचंही असू शकतं, कारण माझ्यापेक्षा दूर आहे. माझं स्वरूप आहे, दूर कशाला, तेच मी आहे, सो हम. दूर आहे म्हटलं तर अनंत जन्मोजन्मी या पुन्हा जन्म तरी ते, कारण हे सापडतच नाही. तसं न करता म्हणून सदा सर्वदा रामसन्निध आहे, म्हणजेच राम आत्मा राम माझ्या जवळच आहे असा विचार. म्हणून आपल्याला वाटचाल जे करायची आहे ना, असतोमा सद्गमय, असतकडून सतकडे जायचंय. असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम, ही वाटचाल करायची आहे आपल्याला. पण हा असा प्रवास करायचा आहे. मग आपलं सगळं जीवन जे आहे ते असत्यावर, भासमानतेवर आणि त्याच्या भोवती घोटाळणार असतं. ते चालेल काय? असत नाही, सतगमय. असत जे आहे सतकडे जायचंय. प्रवास तरी व्हायला हवाच. माहितीये दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत आहे, हे कळतं, ऐकतो, पण त्याच्या भोवतीच आपण गुंफून राहतो, त्याचा विचार करत नाही. म्हणून मला सज्जना सत्य शोधून पाहे, सत्य शोधून पाहे म्हणजे आत्मस्वरूपाचा निर्गुणाचा वेध घे. सत्य म्हणजे जे त्रिकालाबाधित असतं, हे पुन्हा सांगायची गरज नाही. वास्तविक अखंड योग आहे रामाचा. भेट आली कीच योग आहे असं नाही, तो माझ्या जवळच आहे, माझं रूपच आहे ते. म्हणून भीते, इथे पुढची जो श्लोक दिलाय, हे मला मीपणाचा संग सोड ना. अखंड मी मी मी, अहम अहंकार आहे, ती अहंकार असतो. भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्व ही स्वस्वरूपी न आहे. मला भासवे सर्व, परी हा जो शब्द वापरलाय ना, तिथे ओवीत थांबायला हवं. काका पुष्कळदा आणत म्हणतात की गडागडा मन श्लोक म्हणून टाकायचे नाहीत, काही ठिकाणी थांबायला हवं. थांबून थोडा विचार करायला हवा की ह्याचा अर्थ काय. परी म्हणजे काय, पण हा जो पण आहे, परी संग सोडून सुखे राहावे.
मान्य आहे, भूतात पिंडातात ब्रह्मांडात तेच आहे. परी परी हा परी जो आहे, पण संग सोडून आपण निसंग होऊन, निसंग शब्द व्यवहारात योग्य तऱ्हेनं वापरत नाही आपण इथे, संग पण इथे मात्र आहे संग सोडून. संग त्रास देतो, म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी ही दोन्ही पंचमहाभूतांपासून बनलेली आहेत, त्यामुळे त्यांच्यात ऐक्य आहे. निसर्ग चक्रानुसार अशी एक वेळ येते की पिंडातली 5 तत्व ब्रह्मांडातल्या 5 तत्वात मिसळून टाकायचे. फार छान विचार आहे याचे. हो ना, आपली ही पंचमहाभूत आहेत, म्हणून व्यवहारात आपण म्हणतो बघा, माणूस गेला की पंचत्वात विलीन झाला, म्हणून ही पंचतत्व त्या पंचतत्वात विलीन करून टाकायचे. पंचभूत मेळावा शेखी जाईल पंचत्वा, ते वेळी के दिवसावा शिणो आपला, ऐकलेला आहे. म्हणून ही पंचमहाभूत त्या पंचभूतात. फार सुंदर विचार असा येतो की आपण कोणाकडनं, म्हणजे ही पंचमहाभूत कोणाकडनं तरी उसनी आणली आहेत की नाही जिथून, मग जी परत करायची असतील तर ती थोडा वाढवा करून द्यायला हवी की नाही. जसं आपल्याकडे म्हटलं जातं शेजारच्यांकडनं साखर आणली, परत करताना थोडी वाढवून द्यावी, कमी नाही देऊ. पण आणि तसंच आपण सुद्धा पंचमहाभूत आणली, किती होती जन्माच्या वेळेला? 3-1 किलो, छोटाच रूप, छोटाच 3 काय किलो नाहीच, पाऊंड 8 पाऊंड 7 पाऊंड एवढंच होतं. आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये असताना परत कर, आता किती झालंय परत करायची वेळ आली तर ते वाढवा करून द्यावा समजत, वजनाने नाही वाढवून. त्याच्या बरोबर ज्या मुळामध्ये संघ सोडायचा आहे ना, म्हणून वासनांचं गाठोड आहे त्याच्याबरोबर आपल्या. अनेक संकल्पने, अनेक वासनांचं त्या हळूहळू हळूहळू कमी करत, ह्यात जे जेव्हा परत करायचं पंचभूताचं, तेव्हा वासनांचा लोप झाला पाहिजे. आणि म्हणून त्या वासना सुद्धा देऊन टाकायच्या त्या पंचमहाभूतांबरोबर, म्हणजे आपल्याला मुक्ती मिळू शकेल. आपल्याला मार्ग मुक्तीचा ठरायचा आहे, म्हणून वासनांचं गाठवणं नको. नाही तर जन्म घेणे लागे वासनेचे संगे, अपरिहार्य आहे. पुनरपी जननम पुन्हा, ते टाळायचं असेल तर वासना देऊन टाकायची, सोडून द्यायच्या. मुळात आधी निर्माणच होऊ द्यायच्या नाहीत. समजा झाल्या तर त्या क्षणी त्याला पाणी देऊन देता आल्या पाहिजेत. म्हणून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी पिंड आणि ब्रह्मांडाचं अस्तित्व तिळ मात्रही सिद्ध होत नाही, पण ह्या तऱ्हेनं विचार आपल्याला ते द्यायचंय, करायचंय, करायला लागते. साधक या दृष्टीने नात्याने पिंडी ते ब्रह्मांडी भाषा बोलत असलो आपण, तरी पण आत्मस्वरूपाच्या संदर्भामध्ये मात्र आपल्याला कोणताही व्यवहार होऊ शकत नाही. समर्थ म्हणतात, अगाचे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी, आत्मस्वरूपाला कधीही विनाश नाही. अगदी माझ्या ठिकाणी जे आत्मस्वरूप आहे ना, आत्मस्वरूप त्यालाही विनाश नाही. जाणारे देह, म्हातारा झाला देह, ते आत्मतत्व तसंच राहणार आहे. मग तसंच असेल तर एवढी खुणगाट मनाशी बांधली तर निर्भय व्हायला काहीच हरकत नाही ना. जाऊ दे ना, ते जाणारच आहे. किती मी सांभाळून ठेवायचा प्रयत्न केला तरी राहणं शक्य नाही. म्हणून मना भासले सर्व काही पाहावे, परिसंग सोडून सुखे राहावे. मस्त मजेत राहायला हरकत काहीच नाही. परिपक्व आंब्यासारखं मगाशी म्हटलं तसं हे म्हातारपण, हे विचाराने परिपक्व झालं तर होतंय. आणि एकच वेळ ज्ञानेंद्रिय कार्यक्षम असतील तर त्याच ती कामं करणारच आहे. आता डोळ्यांनी दिसायचं ते दिसणार, कानाने ऐकू यायचं ते येणार. फक्त ज्ञानेंद्रिय ज्याला विषय करतात त्याला आपण त्याचा पाठपुरा नाही करायचा. साधनांनी आपण त्याच्यात आसक्त राहून त्याच्या मागे जायचं नाही. एखादा विषय दिसला जिभेला, ठीक आहे, हवा का नको, गरज नाही. आता काय डोळ्यांनी सुद्धा सारखं काहीतरी पाहिलं पाहिजे नाही, हे कानाने ऐकलं पाहिजे असं नाही. अंतर्मुख व्हायला पाहिजे. आणि अंतर्मुख समर्थांनी फार छान विचार सांगितलाय. जे जे दिसतं ते बघा ना, जे जे ऐकू येतं ते ऐका, स्पर्शाने जे कळतं ते कळू दे. पण परी हा जो आहे, इथे ओवी वाचताना थांबायला हवा असं मी म्हटलं, त्याचा पाठलाग करू नका. हे राहू दे ग, मला संध्याकाळसाठी लागेल, मला परत नको नको, तो मोह टाळायला हवं. म्हणून प्रारब्धानुसार भोगांचा योग आणि वियोग होणारच आहे, पण त्याचे पुन्हा पुन्हा चिंतन नको. ते पारवा केली तीच ती कर ग, पुन्हा तेच त्या विषयांमध्ये नको. म्हणून गीता आपल्याला सांगते की असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, म्हणून जिथे संघ आहे तिथे नक्की दुःख आहे. आणि म्हणूनच तुकोबा म्हणतात, न करी रे संग राही रे निश्चळ, लागो नेगदी मळ ममतेचा. ममतेचा मळ सुद्धा लागता कामा नये, तो लागतो. आपण स्वामित्व माझंच राहणार आहे, अडकतो ते ममत्वानी. घरावर मुलांवर स्वामित्व माझंच राहणार, ममत्वानी नका अडकू. नको नको मना गुंतू माया जाळी, मगाशी सांगितलं तसं. म्हणून आपण होतं काय की न करी, जरी प्रभाते म्हणे आपण चिंतन करायला हवं
जिथे संग आहे तिथे विषयांचं स्मरण आहे. विषयांचं स्मरण आलं की अनुकूल, अगं बाई आला नाही तो, अनुकूल प्रतिकूल, तो त्याच्या व्यापात आहे. अजिबात चिंतन करायची गरज नाही. प्रतिती मात्र सत्तावान म्हणून करावं आणि हे हवं. आणि द्वैत आहे तिथे, दुःख आहे, म्हणून आपल्याला रामाचा असावा. कशाचा? आपण सुखरूप आहोत हे उत्कृष्ट उपाय आहे. आणि ते करण्यासाठी रामाशी अनुसंधान अखंड. देहबान हे शास्त्रबाने खुणावे. देहभान जे आपलं आहे ते देह मला मी म्हणजे स्थूल देह नाही, सूक्ष्म देह नाही, कारण देह नाही, महाकारण देह आपण बघितले, हे काही नाही. मी काय आहे? सच्चिदानंद रूप निरांग. आपण निर्वाण षटक बघत असताना बघतो की मी काय आहे? स्थूल नाही, सूक्ष्म नाही, कारण नाही, मन नाही, बुद्धी नाही, काही नाही. मी काय आहे? चिदानंद, सच्चिदानंद रूप आहे फक्त मी. आणि हे जर मी आहे, मी 4 देह नाही, मी 5 कोश नाही, त्यांचा प्रकाशक आहे, म्हणजे त्यांना बघणारा मी आहे. या ज्ञानाने देहवान खोडावं. शास्त्राभ्यास आहे ना हा सगळा. 5 कोशांचा अभ्यास केला ना आपण, 4 देहांचा अभ्यास केला की नाही, मग हे अभ्यास केला ते त्याची प्रकाशक मी आहे, म्हणजे त्याची मी जाणणारी कुटस्थ साक्षी मी आहे. ते खुडावे. खुडावे म्हणजे तोडावे. आणि ते आहेत. आणि विदेहीपणे मुक्ती भोगीत जावे. विदेहीपणे, आणि विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे. भक्ती मार्गाने विदेहीपणे, देहातनं नाही. म्हणून हे 4 देह हे नाही, हळूहळू हे आत्मसात करावं लागतं. एकदम होत नाही. भक्ती मार्गाने जाणं अजिबात ताबडतोब घाईघाईनी होत नाही. ते तातडी चालत नाही. परमार्थामध्ये तातडी शांतपणे समजावून घेत अशाच तऱ्हेनं विरक्ती बळे सर्व निंदेई तजावे. इथे खूप छान आहे. जगी, हेही मनाच्या श्लोकात येऊन गेलं. जगी वंद्यते सर्व भावे करावे, जगी निंद्यते सर्व सोडून द्या. म्हणजे निंदा करण्याचं जे ते टाकावं, ते त्याच्यावर सोडून द्यावं आपल्याला. आणि देहबुद्धी नाहीशी झाली की एकच आहे, देहबुद्धी गेली की वैराग्य वाढतं, म्हणजे अनासक्ती वाढते. आणि अशी अनासक्ती वाढली की ती बाणवावी अंगामध्ये. आणि ती झाल्यानंतर एक लक्षात घ्या की देहभक्ती लाभावी लागते. ती इच्छे एकच पुन्हा लक्षात असेल, धर्मशास्त्र, आरोग्यशास्त्र यांनी या गोष्टी निंदा म्हणून सांगितल्या त्या टाकायच्या. कोणी सांगितलं? शास्त्राने सांगितलंय ते. ठीक आहे, ते धर्मार्थ काममोक्ष मध्ये आपण बघितलं ते सुद्धा बघितलं. तसं हे लक्षात आहे, जगी वंदनीय ते सगळं करावं आणि त्याग करण्याजोग आहे ते. ज्ञानाचा वापर कुठे करायचा आणि ईश्वराच्या आज्ञा कुठे पाळायच्या याचा विचार मनात पक्का असला पाहिजे. कुठे ज्ञान वापरायचं ते. परिसंग, संगच त्रास देतो, संग तो त्रास देतो. म्हणून पुढे 4ही श्लोकांचं जे तात्पर्य आहे ते हेच आहे की संग सुटल्याशिवाय सुख मिळणार नाही. संग सुटला पाहिजे. मही निर्मिली देव तो ओळखावा. कोणी निर्माण केली? तो ओळखावा. जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा. पृथ्वी जी आहे ती कोणी निर्माण केली? ज्या ईश्वरानं ही पृथ्वी निर्माण केली त्या ईश्वराची ओळख करून घ्यावी, ज्यांनी निर्माण केली त्याची. कारण तो सर्वज्ञ, सर्व नियामक, सर्व साक्षी, सर्व शक्तिमान आहे. आणि जोपर्यंत आपला देह आहे तोपर्यंत त्या नियमाच्या, ईश्वराच्या नियमात राहतो. आपण नियम्य आहोत, आपण अल्पज्ञ आहोत, अल्पशक्तिमान आहेत. नियमन त्याचं असतं, अपेक्षा आपली असली तरी नियोजन त्याचं असतं. त्याच्या आज्ञेप्रमाणे चालावं. आणि ही स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी सत्कर्म आणि नाम सांभाळलंच पाहिजे. हे कशाने सांभाळलं जाईल? तुझे रूप चित्ती राव मुखी तुझे नाम, देह प्रचंडाचा दास सुखे कर काम सकट करू द्या. पण आज्ञा त्याच्या पाळायला हव्यात. आणि इथे देव म्हणजे ईश्वर असा अर्थ घ्यायचा. ईश्वराच्या नजरेतून काहीही सुटत नाही, कारण तो सर्वज्ञ, सर्व साक्षी, सर्वत्र आहे. आणि असं जर असेल, काही त्याच्याकडे मागायची गरज नाही. आपण म्हणतो त्याला दिसत नाही का मला इतका त्रास होतोय? अरे मला काही दिसत नाही म्हणून मागायचं काय? याचा अर्थ मी त्याची सर्वज्ञता फेटाळून लावते. त्याला सर्वज्ञ, त्याला सगळं कळतं. म्हणून ब्रह्माची 2 लक्षणं आहेत, एक स्वरूप लक्षण आणि एक तटस्थ लक्षण. आणि त्याचं स्वरूप लक्षण म्हणजे आहे की तो अकर्ता आहे, तो निष्क्रिय आहे, हे स्वरूप लक्षण आहे. आणि अकर्ता ब्रह्मावर जेव्हा एखाद्या कार्याची कल्पना केली जाते तेव्हा त्याच्याकडे करवते पण येतं ईश्वरी योजनेतनं. आणि हेच त्याचं तटस्थ लक्षण आहे, करता कर. अभितेत म्हणतो आपण, तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता. ते जायला हवं ना. पण तोच करणारा असला सुद्धा तर अकर्ता असलेलं ब्रह्म अकर्ता आहे, पण ते करवितेपणामुळे ईश्वर म्हणून येतं आपल्या समोर.
आणि याचं जसं येतं ते तटस्थ लक्षण त्याची येते, ईश्वराची उपासना करावी म्हणून. आणि ही उपासना आपण करावी, त्याच्या अनुसंधानाला राहावं. स्वरूप लक्षण ब्रह्मस्वरूपाकडे झेप घ्यावी. फार सोपेपणाने काकांनी हे फार सुंदर सांगितलंय. कर्त्या जीवाने, करता कोण आहे? मी. कर्त्या जीवाने करवित्या ईश्वराची उपासना करावी. कर्त्या जीवाने करवित्या करता करविता कोण आहे? ईश्वर. उपासना करावी, त्याच्या आज्ञा पाळाव्यात आणि अकर्ता आत्मा मी आहे ह्या तऱ्हेनं अनुभव घ्यावा. आणि जीव आणि ईश्वर ब्रह्म यांचा असा फार झेप घ्यावी. ही झेप घ्यावी त्या अकर्ता आत्मा मी आहे असा अनुभव घ्यावा, किंवा झेप तिथपर्यंत घ्यावी. करता जीवच आहे, पण त्याच्या आज्ञा मात्र ईश्वराच्या पाळून हे करावं. आणि हे जर केलं तर आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणून सगळ्यात महत्वाचं ईशकृपा हवी, गुरुकृपा हवी, शास्त्रकृपा हवी आणि आत्मकृपा हवी. आणि ही आत्मकृपा म्हणून पुन्हा आपल्याला लक्षात येतं की गुरुकृपा हवी, हे आपल्याला आत्मप्रचिती ही खूप महत्वाची आहे. आपल्याला गुरुप्रचिती शास्त्रप्रचिती येईल, पण त्याच्याबरोबर मला तो का अनुभव, आत्मप्रचिती म्हणजे अनुभव तो येतो का मला, अशा तऱ्हेचा विचार. एकच आहे, ईशकृपा ही मिळणं ही खूपच आहे, ही किल्ली आहे. गुरुकृपा शास्त्रकृपा मिळण्याची ईश्वर ही ईशकृपा ही किल्ली आहे, आणि ती मिळाली म्हणून ईश्वराच्या आज्ञेचं पालन करणं. शास्त्रकृपा ह्या प्राप्त होतात आपोआप, एक झाली की पुढच्या वृत्तांमुळे आत्मकृपा होते असा विचार करणं. म्हणून हा विचार तुझं झालं की नव्हे कार्य करता नव्हे सृष्टी भरता. तो कार्य करताही नाही आणि तो सांभाळणारही नाही, म्हणजे तो ब्रह्मही नाही, तो विष्णू नाही. पालन करता कोण आहे? परे हुन परता न लिंपे विवर्ता. आता इथे शब्द विवर्ता असा शब्द आलाय म्हणून सांगते थोडं, की ब्रह्म कोणतंही कार्य करत नाही, ते आकर्ता आहे. म्हणजे सृष्टी निर्माणही करत नाही आणि सृष्टीचा सांभाळही करत नाही. ते कोणाकडे सोपलंय? ईश्वरी योजनेकडे सोपलंय. या लोकांचं म्हणून लक्षात असेल की मुळात जग आहे हा जगातल्या लोकांचा अनुभव गृहीत धरून त्याचं स्पष्टीकरण हे समजुतीपुरतं दिसतंय ना जग, ते करावं लागतं. परे हुन परता, वाणीच्या पलीकडे येतो. आता आपल्याकडे सुद्धा वाणीचा विचार जेव्हा आपण हेच लक्षात घ्यावं लागतं की परावाणी आहे असं गृहीत धरावं लागतं. कुठे आहे परावाणी? नाभीपाशी, जिथे प्रेरणा आहे बोलण्याची. म्हणून वैखरीनं, मी तोंडाने बोलतेय म्हणजे वैखरीनं बोलतेय, पण त्याच्या आधी परा, पश्यती, मध्यमा आणि मग वैखरी. पण प्रेरणा कुठे आहे? प्रेरणा परावाणीपाशी आहे, आपल्या परावाणी, म्हणजे ज्याच्या सत्तेवर. पण ती परावाणी कोणाच्या सत्तेवर काम करते? कोणाच्या सत्तेवर काम करते? जे असं ते आत्मतत्व ते परावाणीच्या पलीकडे आहे असा विचार. न लिंपे विवर्ता, इथे फार एक छान विचार आलाय. हे जग हा अज्ञानाचा परिणाम आहे का? अज्ञान जग दिसतंय आता, अविद्येचा विवर्त आहे असं त्याला म्हटलं जातं. आहे हे दिसतंय, पण खरंच आहे का? कारण खरंच असतं तर ते कायम टिकलं असतं ना, टिकत नाहीये ना. मग टिकत नाही म्हणजे ते माया आहे, भ्रम आहे, हे आपल्याला समजावून घ्यावंच लागतं. याला उदाहरण दिलंय की रज्जूवर जेव्हा आपल्याला साप दिसतो, केव्हा दिसतो? मंद अंधकार असेल तेव्हा. उजेड असेल तेव्हा कळेल लगेच, अरे हा साप नाहीये. पण मंद अंधकार असेल त्यावेळेला तिथे ती रज्जू पडलेली साप वाटतो, आणि वाटतो. नंतर जेव्हा उजेड येतो, प्रकाश येतो, त्यावेळेला रज्जू नाही सर्प आहे हे कळतं. तसं ही दिसणारी भासणारी सृष्टी आहे हा परब्रह्मावरचा विवर्त आहे. अज्ञानामुळे, अंधकारामुळे तो दिसतोय, आणि अज्ञान अंधकारा दिसल्यामुळे अज्ञानाचा परिणाम असले त्या पायावरी संपूर्ण सृष्टी भासते. परब्रह्म मात्र कशानंही लिप्त होत नाही, ते मी आहे. शेवटी जायचंय कुठे? तर मी त्याच्याकडे जायचंय, आणि ते मी आहे असा विचार आपल्याला करायचा आहे. तया निर्विकल्पासे कल्पित जावे. तो जो आहे निर्विकल्प, विकल्प नसणारा तो जो आहे, परिसंग सोडून सुखी राहावे. म्हणून त्याच्याशी आपण सुखी राहायला शिकलं पाहिजे. लक्षात येईल असं की मना वाचाती तर तुझं सगळं स्वरूप आहे. कसं तुझ्याशी जाऊ मी? बघू, माझं सगळं अडकतं हे दिसणार या गोष्टात. म्हणून इथे आणखीन एक शेवटची, ज्याला म्हणूया 93 पर्यंत आहे. परंतु बघू देहबुद्धीचा निश्चय योजा ढळेना. देहभाव ज्याचा जात नाही तया ज्ञान कल्पांती मिळेना. ज्ञान कक्षात सांगतायत
की जोवर देहभावावर मी आहे आणि देह म्हणजेच मी, जग खरं आहे सगळे, तोपर्यंत हे जाणं शक्य नाही. परब्रह्म हे मीपणे आकळे ना, हे मी जोवर करते ना तोपर्यंत हे शून्य, हे अज्ञान कधीही मावळत नाही. इकडे शून्य आणि तिकडे ब्रह्म, इकडे देव आणि तिकडे शून्य, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ध्यानस्थ अवस्थेमधली ही अवस्था आहे ती आता नाही मला घेता येणं शक्य. पण एक लक्षात येईल, हा अहंकार जो आहे ना, त्या अहंकाराचं रूप फार महत्वाचं बघण्यासारखं. माझा मी म्हणते मी केवढी, माझा अहंकार केवढासा, असं नाहीये. फार उदाहरण छान दिलंय त्यांनी, की आपल्या डोळ्यावर मोतीबिंदूचा आला, आता डोळा केवढा, मोतीबिंदू केवढा. मागे एकदा डोळ्याच्या संदर्भात सांगितलं होतं, एवढासा डोळा पण त्याला किती दिसतं, कळतं कुठलं, तसं डोळा एवढा, त्याचा मोतीबिंदू किती ठिपका असतो एवढासा. पण तो जर आला तर ही चांदणही दिसत नाही, सूर्यही दिसत नाही, काहीच दिसत नाही, काहीच दिसत नाही. तसं अहंकारामुळे, अहंकार किती हे महत्वाचं नाही, तो जर अहंकार आलं तर काहीच दिसत नाही. म्हणून सावध, संयमी, निष्ठा हे असलं पाहिजे. मना ना कळे रूप ज्याचे, दुजे विण. द्वैत भाव ठेवला की तर ते दिसणारच नाही, दुजे विण हे. म्हणून ते एकमेवाद्वितीय आहे, त्याच्याशी एकरूप झालं तरच कदाचित ते दिसे. एक शेवटची ओवी ह्याच्यामध्ये अशी आहे, नवे जाणता नेणता देव राणा. तो जाणताही नाही, आणि तो हे हरिपाठात पण येऊन गेले, नेणता आणि नवे जाणता देणता देवराणा हे हरिपाठातही येऊन गेले. तो जाणताही नाही, तो नेणताही नाही, कारण तो मुळामध्ये त्याचं अस्तित्व ते मुळात स्वयंपूर्ण असल्यामुळे ते काही नाहीच आहे. नवे जाणता नेणता देवराणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. ते वेदशास्त्राचे ह्याच्यात सुद्धा व्यक्त करता येत नाही. नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती. नवे जाणता हे कसं म्हणावं. एक छोटस गोष्ट इथे सांगितली अशी, की आपल्याला झोप लागलेली कळत नाही बघा. म्हणजे तो आपल्याला सांगता येतं का मी अमुक वाजता झोपले, नाही, ते सांगता येत नाही. पण कळत नसलं तरी सुद्धा नंतर मात्र छान वाटलं हे कळतं ना. म्हणजे याचा अर्थ आपण झोप, म्हणजे हाही श्लोक गुढ आहे. गुढ या अर्थानं की झोपलेलं कळत नाही, पण झोपल्यानंतर जो अनुभव येतो ते नंतर कळतं. मग हे कोणाला कळलं, ज्याला कळलं की मी आहे. ज्याला कळलं काही कळलं नाही हे कळणारं जे तत्व माझ्या ठिकाणी आहे असे असावं. अशा सर्वेचं संदिग्ध काहीतरी आपण जेव्हा म्हणतो ते म्हणे पुष्कळदा. म्हणूनच म्हटलं जातं बघा, काय ब्रह्मानंदी टाळी लागली होती का, म्हणजे झोप लागली होती का गाढ. म्हणजे तो ब्रह्मानंदाजवळ जाणारा आनंद आहे एका अर्थानं. अशी स्थिती न जाणता न नेणता अशीच आहे. म्हणून ती जाणतीये का, नाही. म्हणून न नेणता न जाणता न ये वर्णिता वेदशास्त्र. कोण, हे जे तत्व आपल्यामध्ये आहे चैतन्य, ते दाखवता येत नाही, ते दृश्य नाहीये, ते नाहीये. आणि असं हे परमतत्व ते जाणायचं आणि ते जाणवणारा असं द्वैत आपण विचारात घेतलं तर मात्र, कारण ते तत्व आहे तिथे ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय. म्हणजे ज्ञाता जाणणारा, जे जाणायचं ते, आणि ज्ञेयाचा प्रकार ही त्रिपुटी नाही आणि तू मी हे द्वैतही नाही. म्हणून ते कार्य ना कारण जया दुजे ना ऐकणं, ते आपणही आपण एकच आहोत असं ठरतं. म्हणून न ये वेदशास्त्रा पुराणे वेदशास्त्र या तिन्ही ग्रंथांना त्याचं स्पष्टीकरण आपल्याला करता येत नाही. न ये दृश्य जाणता श्रुती नेणती. श्रुती नाही, कोणीही हे सांगू शकत नाही. म्हणजे इथे पुन्हा सुरुवात आपण कुठून केली, मुळामध्ये आलो कसा विकास प्रकाश करत. आणि आता हे लक्षात असेल, जे माझं स्वरूप आहे ते स्वरूप आहे, त्याच्याशी एकरूप व्हायचे. पण एकरूप झाले तर ते दाखवता येणार नाही, सांगता येणार नाही. कसं आहे ते सांगता येणार नाही, ते सांगता येण्यासारखं नाहीच आहे. ते सच्चित आनंद रूप आहे, मुळामध्ये त्याच्याशी जायचंय. आणि या सगळ्या समाजाचा संग सोडायचा आहे. मुख्य म्हणजे संग सोडून सुखे राहावे, सुखरूप राहावं. म्हणून इथे पुन्हा लक्षात येईल, सुखरूप व्हावं. सुखरूप आहे तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा. मुळात उद्दिष्टच सुखरूप होणं आहे, सुखी होणं नाही. सुखी होणं हे विषयावर अवलंबून असतो. सुखरूप तोच की ज्याला पुन्हा कशावरही, ज्याचं सुख कशावरही आणि कोणावर अवलंबून नाही, तो सुखरूप आहे. तसं सुखी व्हावं. माझं सुख कशावर, म्हणजे वस्तूवर, आणि कोणावर, म्हणजे व्यक्तीवर अवलंबून ठेवलं नाही तर मी सुखरूप होऊ शकेन. परमार्थाचा मूळ हेतूच हा आहे, आणि ते होणं सद्गुरूंच्या कृपेनेच आपल्याला घडू शकेल. असा सगळा निकष या सगळ्या 10-12 ओव्यांच्या मधून निघतो.
जय जय रघुवीर समर्थ. फारच सुंदर असं विवेचन आजचं. 3 अत्यंत महत्वाचे विषय साधकाच्या दृष्टीने: सद्गुरू, आत्मस्थिती आणि निस्संगता. विषयाची व्याप्ती खूप मोठी होती. 3 स्वतंत्र सत्र या विषयासाठी दिली असते तरी सुद्धा चालली असती. एवढी व्यापकता असलेला विषय अत्यंत सोपा करून आदरणीय शैलाताईंनी आपल्या पुढे मांडलेला आहे. प्रातिनिधिक स्वरूपात एखाद दुसरा प्रश्न आजच्या विवेचनावर जर कोणाला असेल तर अवश्य विचारा. एक 5-6 मिनिटं आपल्याकडे प्रश्नोत्तरासाठी आहेत. प्रश्न विचारताना स्वतःला अनम्यूट करावं. प्रश्न विचारून झाल्यावर म्यूट करावं, म्हणजे आचार्यांचा आवाज व्यवस्थित ऐकायला. पुढील काही कालावधीसाठी आपले सर्व व्हॉट्सअप समूह सर्वांसाठी खुले असतील. व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही आपण प्रश्न विचारू शकता. व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेल्या प्रश्नांना स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपल्या आचार्य उत्तर देतील. शैला, ते व्युत्पन्नाचा अर्थ परत सांगू शकाल का? हो हो हो, जरूर. व्युत्पन्न शब्दामध्ये मूळ व्युत्पत्ती असा आहे. म्हणजे एखादा शब्द, एखादी संकल्पना असेल तर ती मुळात कुठून आली या तऱ्हेचं विवरण करणं, सांगता येणं, आणि ते शास्त्रशुद्ध पद्धतीनं. याला सुद्धा म्हणून म्हटलं योग शब्दावर मूळ काय आहे, धातू युज. तसं व्युत्पन्नतेमध्ये व्युत्पत्ती, उत्पन्न कुठून झालं ते सांगता येणं ही व्युत्पन्न. आणि तशी व्युत्पत्ती म्हणजे मुळातल्या गोष्टी सांगता येणं ही व्युत्पन्नता आहे. किंवा एखादा प्रसंग, एखादा प्रसंग नव्हे, एखादी संकल्पना कुठून आली, ती कुठून आली हे सांगता येणं, त्याचा अभ्यास असणं. कारण त्याच्या पाठीमागे परंपरा आहे खूप मोठी, ती सांगता येणं, त्याचा अभ्यास असणं हा व्युत्पन्न शब्दाचा अर्थ आहे. म्हणून म्हटलं मूळ शब्द कळला की शब्द समजायला सोपा जातो. सुपर. अच्छा, धन्यवाद. नमस्कार. हम्म मला विचारायचं होतं, विवर्त शब्द आलाय ना, हम्म तो विवर्त शब्द म्हणजे आपण विवर्तवाद वगैरे म्हणतो त्याच्याशी संबंधित आहे का? नाही नाही नाही, हे माया, भ्रम. विवर्त म्हणजे माया किंवा भ्रम. मी कशासाठी विवर्त सांगितलं, हा जो जग सगळं दिसतंय हे परब्रह्माचे विवर्त आहे. हा भास आहे ना, भासमान आहे ना, हो की नाही? सत्य नाहीये ना, कायम टिकणारा नाहीये ना सृष्टी आणि हे सगळं भोवतालचं. शास्त्रशुद्ध दृष्ट्या म्हणते मी. आपण रोज त्याचे फटके खातो, हा भाग सोडून द्या. व्यावहारिक पातळीवर ठीक आहे, पारमार्थिक पातळीवर हा विवर्त आहे ना, भासमान आहे की नाही, मृगजळासारखाच, सापासारखा, हो की नाही? मग त्याला विवर्त म्हणजे माया. दिसतं, भासतं, पण त्याला खरं अस्तित्व नसतं. असं साध्या सोप्या भाषेत माया म्हणजे काय? दिसते. आता हे दिसतंय की सगळं भोवतालचं सृष्टी सगळी दिसतेय, आणि ती दिसते, भासते, कळतीये, पण ती नाहीये, तिला खरं अस्तित्व नाहीये. त्याला विवर्त किंवा माया असं म्हणतात. धन्यवाद. वेळ संपत आलेली आहे. सर्व साधकांना एक छोटस निवेदन द्यायचं आहे. प्रस्थानत्रयी अभ्यास वर्गामध्ये आपण मनाच्या श्लोकांनी सुरुवात केलेली आहे. 193व्या श्लोकापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत.
पुढील काही महिन्यातच आपला मनाच्या श्लोकांचा अभ्यास पूर्ण होणार आहे. त्यानंतर आपण दासबोधाचा अभ्यास करणार आहोत. हे 5-5चे छोटे गट करून त्यांच्यामध्ये प्रत्येकाने त्या अभ्यासाचा अभ्यास करायचा आहे, वाचन करायचं आहे. आपल्याला काय समजलं काय नाही समजलं याच्यावर एक 5 जणांमध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन होणं अपेक्षित आहे. आणि या पद्धतीने अभ्यास करून पुढे पुढे जायचं आहे. आणि मग महिन्यातनं एक किंवा आता मनोबोधाला आपण महिन्यातनं एक सेशन घेत आहोत. दासबोधाला महिन्यातनं 2 सेशन घ्यावे लागतील कदाचित. पण पुढची बांधणी व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने आता जे काही ऍक्टिव्ह म्हणजे प्रामाणिकपणे अभ्यास करणारे जे साधक आहेत त्यांनी आपापल्या 5-5च्या गटांचा अभ्यास कशा पद्धतीने चालू आहे याचं थोडंसं माहिती व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या गटप्रमुख गटावर द्यावी किंवा आपल्या व्हॉट्सअप समूहावर दिले तरी चालेल. म्हणजे पुढचं रिस्ट्रक्चरिंग करणं जरा सोपं जाईल. दासबोधाचा अभ्यास करणं अजून छान पद्धतीने जमेल. आजची वेळ संपलेली आहे. आपण इथेच थांबूया. संदीप प्रार्थना घेतो शेवटची. संदीप नाहीये बहुतेक, मी घेतो. हा घे. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझी, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.